पांडुरंग चौगुले स्मृती निमित्तानं हिरवाई पुरस्कार 2023-24 या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हिरवाईमध्ये हार्दिक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात आपण रोपाला पाणी घालून करणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती की आपण पाणी घालूया. बीना शहा आल्या असतील तर कृपया मंचाकडे संपर्क करा. बीना शहा. हिरवाई आणि झाडं आणि संध्या चौगुले हे एक अतूट नातं आहे. 2005 पासून हिरवाईची कल्पना रुजू लागली, झाडं रुजू लागली आणि आज हा आपण बहरलेला परिसर पाहत आहोत. अत्यंत शांत निसर्गरम्य वातावरणात हिरवाई पुरस्कारांचं वितरण आज होत आहे. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सुरुवातीला हिरवाईच्या अध्यक्षा अर्थात झाडं लावून जगवणाऱ्या, सुंदर हिरवाई फुलवणाऱ्या प्राध्यापिका संध्याताई चौगुले प्रास्ताविक करतील. प्राध्यापिका संध्याताई चौगुले. सर्वांना नमस्कार. सर्वजण इतक्या वेळेमध्ये आणि इतक्या आपुलकीने इथे आलात पहिल्यांदा, त्याच्याबद्दल मला खूप छान वाटल्याचं सांगायचं आहे. वेळ मर्यादित आहे. रात्र होण्यापूर्वी, अंधार पडण्यापूर्वी आपल्याला कार्यक्रम संपवायचा आहे, त्यामुळे त्याच सिक्वेन्सने आपण जाऊयात. हिरवाईच्या आधी काम सुरू झालं ते ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून. मी थोडीशी कामाची कल्पना देते, मी जे काही थोडंफार केलेलं आहे त्या. ग्रामस्वच्छता अभियान 1998-99ला मी खेड्यातून काम सुरू केलं आणि ग्रामस्वच्छता अभियान हे एक सरकारी काम आलं, ज्याच्यामध्ये आबा हे त्याचे प्रमुख होते ग्रामस्वच्छता अभियान. त्याच्यातून हे काम मी सुरू केलं. त्याचं कारण माझे पती पांडुरंग चौगुले हे NSSच्या याच्यामध्ये होते आणि त्यांनी मला याच्यामध्ये ओढून घेतलं आणि ओढून घेतलेल्या ह्या कामातून निर्माण झालेला आजचा क्षण या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दाभोलकर सर. या कार्यक्रमात 2 पुरस्कार आपण देतोय, 2024 आणि 2023 या 2 वर्षांचा. 2023च्या मानकरी आहेत मृणालिनी निगडे, 2024च्या आहेत आपल्या सर्वांच्या परिचित आणि लाडक्या आपल्या चित्रा मॅडम. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे पाहुणे, ज्यांचा हिरवाईवरती अगदी बारकाई लक्ष असतं, बारीक सारी गोष्टी ज्या पाहत असतात, ते आपले डॉक्टर सोमनाथ साबळे, माझे भाऊ आहेत कॅप्टन शिवाजी यादव. हे पण झाडांच्या चौकशीमध्ये त्यांचे बरेच फोन जेव्हा होतात तेव्हा ह्या चौकशा होत असतात. माझे भाऊ आणि हिरवाईचे सचिव डॉक्टर यादव, सुनील यादव, तेही आज उपस्थित आहेत. आज या कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये आपण समोर जे आहेत ते प्रत्येकजण हिरवाईवरती प्रेम करणारे आहेत. प्रत्येकाचं वेगळं महत्त्व आहे. माझ्या शेटे मॅडम आलेले आहेत, ज्यांनी माझ्यावरती अपत्यवत प्रेम केलेलं आहे. माझ्या सगळ्या म्हणजे कधी कधी इमोशनल ब्रेकडाऊन आपले होत असतात. अशा वेळेला जे म्हणजे त्याच्यामध्ये माझी मैत्रीण असेल, भोसले सर, भोसले मॅडम असतील, आपले श्रोत्री सर असतील, माझ्या इकडच्या सगळ्या मैत्रिणी असतील, तर खूप आत्मीयता असणारी माणसं आपण. माझ्या गावचे लोक आलेले आहेत, सरपंच आलेले आहेत, मैपती आले. या सगळ्याच्या माध्यमातूनच हे काम पुढे गेलेलं आहे. हिरवाईतली ही झाडं लागताना दुर्गळवाडीकरांचे हात लागलेले आहेत, कातकऱ्यांचे हात लागलेले आहेत. मी ज्या ज्या गावांमध्ये काम केलं तिथल्या लोकांचे हात लागलेले आहेत. तर ग्रामस्वच्छता अभियानाने कामाची सुरुवात झाली. त्या कामातून गावं बदलणं, गावातल्या महिलांची मानसिकता बदलणं, रोज त्यांच्याकडे जाणं, रोज त्यांच्यामध्ये काम करणं, घर बघणं, नोकरी बघणं. आणि आता मॅडमना माहीतच आहे की नोकरी करत असताना अशी कामं करणं म्हणजे किती आगाऊपणा समजला जातो. पण मॅडमचा मला खूप पाठिंबा होता. अनेक लोकांनी जरी की नोकरी करत इतकं काम करते म्हणजे इथेच मुलांना शिकवते की नाही, कॉलेजमध्ये असते की नाही, इथंपर्यंत शंका उपस्थित केल्या जायच्या. पण करणारी व्यक्ती खूप काही करू शकते, एकाच वेळेला 4 कामं करू शकते, हे जाणणारे आमच्या शेटे मॅडम आहेत. ही काम करत असताना पुढं गावागावातून झाडं लावली आणि पुढे कातकरी वस्तीमध्ये कामाला माझी सुरुवात झाली. कातकरी वस्तीत गेल्यानंतर तिथल्या
गावं करत असताना मला 80 किलोमीटरवरची गावं मी केलेली आहेत. लोधोडे माझं आजोळ, दुर्गळवाडी माझं गाव 40 किलोमीटरवरचं, इंगळेवाडी, बेबलेवाडी, असंख्य गावं, 10 गावं तर मी स्वबळावरती निर्मल केली, निर्धूर केली, त्यांच्यामध्ये काम केलं. पण जेव्हा मी कातकरी वस्तीत घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती कातकरी वस्तीत काम करायला सुरुवात केली, तेव्हा मी पाहिले की अरे तिथं तर खूप गरज आहे कामाची, आपण इकडे तिकडे इतके फिरत बसलोय, त्यापेक्षा आपण इथे काम करायला हवं. आणि मग मी जास्त लक्ष दिलं कातकरी वस्तीकडे. कातकऱ्यांच्या मुलांच्यात माझा जीव इतका रमला, तिथे मला इतक्या मैत्रिणी झाल्या की तिथं काम करता करता मी तिथे रमून गेले. आणि मग कातकरी वस्ती आणि गावाकडची कामं सुरू झाली. कातकऱ्यांच्या जोडीने काम करत असताना, गावं सुधारत असताना लोक मला तुम्ही लावलेल्या झाडांची ही फुलं, तुम्ही लावलेल्या झाडांची ही सीताफळं असं म्हणून जेव्हा फळं आणून द्यायला लागली, फुलं आणून द्यायला लागली, तेव्हा माझ्या मनातच असलेलं, म्हणजे जे लहानपणापासून मी आवडीनं काम करायचे, झाडं लावणं, तेच असलेलं काम मला इतकं खुणावायला लागलं की अरे झाडं लावायला हवी, तिथं तर आपल्याला खूप आवडणारी गोष्ट आहे. आणि मग माझ्या डोक्यात सुरू झालं माझं सायन्स कॉलेज. तेव्हा आम्ही सायन्स कॉलेज म्हणायचो, वाईस कॉलेज. सायन्स कॉलेज ते माझं घर हा 3 किलोमीटरचा रस्ता, दुतर्फा आपण झाडं लावूया आणि त्या झाडांच्या सावलीतून रोज आपण जाऊयात येऊयात, त्या झाडांवर पडणारा पाऊस बघूयात, त्या झाडांना आलेली फुलं बघूयात, फळं बघूयात, त्या झाडांच्या सावलीखाली बसलेली माणसं बघूयात, गुरंढोरं बघूयात. असं काहीच स्वप्न घेऊन मी ते काम सुरू केलं. आणि तेव्हा लक्षात आलं की खेड्यात काम करणं सोपं आहे, शहरात काम करताना वेगळ्या अडचणी येतात. लावलेली झाडं उपटणारी माणसं खूप होती, लावलेली झाडांचा उध्वंस करणारी, शेळ्यांसाठी शेंडे खुडून टाकणारी, झाडं जाळून टाकणारी, किंवा तिचं नाव होतंय म्हणून झाडं उपटून टाकणारी माणसं सुद्धा खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये तिथं दिसायला लागली. आता हे काम करत असताना झाडं तर वाढत होती आणि ही झाडं जेव्हा लावली घर ते कॉलेज, तेव्हा रस्त्यामध्ये ही जागा दिसली, इथे कचरा टाकला जायचा, डम्पिंग ग्राउंड होतं, म्हणजे सगळीकडची बिल्डिंग एखादी पाडली की त्या बिल्डिंगचं मटेरियल कुठे टाकायचं, तर त्याच्यासाठी ही जागा होती. मग ढीग उभे राहायचे, त्या ढिगाडून शौचाची सोय व्हायची आणि दुर्गंधी होती, काटे होते, फार वाईट अशी कचरापट्टी इथे वाईट अवस्थेमध्ये. तर अशा ह्याच्यामध्ये झाडं लावायला घेतली, एकच लाईन लावली, रस्ता कडेलाच फक्त झाडं लावायची होती ना दुतर्फा, एकच लाईन लावली. आणि नंतर ह्या जागा आतल्या खुणावायला लागल्या की आमच्या इथे पण झाडं लावा, आम्हाला पण खुणावा, असं ऐकू यायला लागलं की झाडं हवी आहेत, इथे सुद्धा ह्या जागेची इच्छा आहे, झाड लागली पाहिजे. आणि मग आतमध्ये आम्ही स्वच्छ करत गेलो, मी आणि माझे मिस्टर आणि माझी 2 मुलं आणि जे कोणी सोबतीला येतील ते. सोबतीला कोण येत होतं तर कातकऱ्यांच्यात मी खूप काम केलं होतं, त्यांच्या मुलांना आंघोळी घातल्या होत्या, त्यांची शीर उतली होती, त्यांचे शेंबूड काढले होते, त्यांना आंघोळी घातल्या होत्या. अशी मुलं, त्यांच्या आया, ज्या ज्या गावात मी माझं म्हणजे सुरक्षिततेचं सुद्धा मी काळजी केली नव्हती, मी रात्री बेरात्री जाऊन तिथं कामं केली होती, अशी लोक ज्या गावात मी कामं केली त्या गावातले माझ्या आजोळचे लोक आले, माझ्या माहेरचे लोक, दुर्गवाडीचे लोक आले, इंगळेवाडीचे लोक आले, मी सगळ्यांनी मदत केली आणि ही हिरवाई उभी राहिली. पण मदत करताना, सुरुवात करताना असले लोक तरी सुद्धा पुढं ते तहहयात करण्याचं काम होतं. म्हणजे आज सुद्धा हिरवाईमध्ये भरपूर काम करावं लागतं. जराशी दुर्लक्ष झालं, महिना 2 महिने इकडे फिरकलं नाही, तर इथे चांगल्या लोकांनी येण्यापेक्षा दारू पिणारे लोक, बाटल्या फोडणारे लोक, गैर जागेचा, इथल्या प्रायव्हसीचा गैरवापर करणारे लोक हे खूप येतात. आणि आत्ता लागलीच मला तुम्हाला सांगायचं की असं होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता. सुजाता माझी मैत्रीण आली, सुजाता आठवले, छान भजन वगैरे करते ती, तर मी म्हटलं की असे जे कार्यक्रम असतात ते इथं केले जावे. चित्रा मॅडमचा तुमचा जो आता जो पंखफुटीचे दिवस, तो कार्यक्रम करायला ही खूप उत्कृष्ट जागा आहे. तो मुलांना उड्या मारता येतील, गप्पा मारता येतील, चित्र काढता येतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही जागा खूप चांगली आहे. डॉक्टरांसाठी एखादी मीटिंग तुमच्या घ्यायला इथे छान हॉल आहे, तर असा काहीतरी वापर करण्याची सुरुवात या जागेमध्ये व्हावी आणि ही जागा संरक्षित व्हावी यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. मी स्वतः खूप प्रयत्न करत असते, पण ते कमी पडतात. मी नगरपालिकेकडे आपल्या गेले होते की ही जागा घ्या आणि तुम्ही काही त्याचा वापर करा, तर त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की द्या तुम्ही, आम्हाला काही पडलेलं नाहीये, पहिल्यासारखी जागा तुम्हाला झालेली काही महिन्यातच दिसून येईल. तर ही नाही म्हटलं तरी वस्तुस्थिती आहे, तर आपणच त्यात कसं करू शकतो ते आपण पाहायला पाहिजे. हे झालं हिरवाईचं. हिरवाई 2-3 वर्षांची झाली आणि हिरवाईच्या खाली अभ्यासाचे वर्ग भरू लागले. कातकरी वस्तीमध्ये जी मुलं शिकत नव्हती त्या मुलांना उचलून आम्ही इथं आणायचो. त्यांच्या जोडीने झोपटपटक माझ्याबरोबर मस्के सर आहेत. मस्के सरांना हा पहिला पुरस्कार जो आहे 2018चा तो मस्के सरांना मिळालेला आहे. मस्के सर, मी, त्यांच्यातले कलिग जे कोणी, म्हणजे मी तिथं ऑलरेडी काम करत असायचे आणि यांची टीम मागून यायची आणि त्यांना असं वाटायचं की ही बाई का काम करते इथं, हे तर आमचं काम आहे, आमच्या शाळेसाठी आम्हाला मुलं गोळा करायचे आणि ही का गोळा करते आणि
जाऊन शिकवते त्या मुलांना. तर अशी मुलांना गोडी लावण्याचं काम हिरवाईच्या वर्गांमध्ये झालं आणि इथे खूप चांगल्या प्रकारे ती शाळा सुरू झाली. म्हणजे तेव्हाचे जे विद्यार्थी येतात तर आपला कोरोना काळापासून ते सगळंच बंद झालं. तिथून पुढे नव्याने सुरुवात करायला मलाही जमलं नाही. काही थोड्याच ऍक्टिव्हिटी आता होतात ज्या पूर्वी खूप प्रमाणामध्ये व्हायच्या. तर हे सगळं सुरू असताना एका बाजूला एक विघातक शक्ती, विध्वंसक शक्ती ही सतत सातत्याने बरोबर होती. हे काम होऊच नये, हे काम जागा खमटण्यासाठी आहे, हे सातत्याने जे चालू असायचं त्याला खूप त्रासदायक होतं. आणि मला असं नेहमी वाटायचं की हा माझा संसार मोडणारी गोष्ट असेल तर मला आता ही करता कामा नये, मला हे थांबवलं पाहिजे. आणि हे थांबवण्याचे वेळ मला कधी आली नाही, कारण की माझा नवरा खूप माझ्या मागेच पडलेला असायचं की आम्ही इतके तुला कष्ट करून सपोर्ट करतो आणि तू कसं काय थांबण्याचा विचार करतेस, तर तू हे काम सुरूच ठेवलं पाहिजे. आणि मग ते काम नाही लागलं का होईना त्यांचं ऐकायचं. म्हणजे मला ऐकायची सवय आहे, मी ऐकते, गुड लिस्नर आहे. तर त्या ह्याच्यातून मी ते ऐकायचे त्यांचं आणि काम सुरू ठेवायचं. अशा ह्याच्यामध्ये 30 नोव्हेंबर 2009 साली चौगुले सरांचं निधन झालं. आणि मग त्यानंतर मात्र हे काम करणं आणखीनच मला कठीण झालं की आता कसं करणार. म्हणजे थांबवणारे लोक हे थांबवायला तयारच होते. ते गेल्याच्या 3ऱ्या-4थ्या दिवशी सुद्धा नाही फोन, हे काम करून यायच्या धमक्या, हातपाय मोडींच्या धमक्या, हे सगळं सुरूच होतं. पण तोपर्यंत मला चौगुलेने एवढी तर गोष्ट शिकवली होती की थांबायचं नाहीये. कोणीतरी म्हणतं म्हणून आपण काम थांबवायचं नाहीये. तर मग नंतर मला जरा खुमखुमी आली म्हणायला हरकत नाही की मी आता नाहीच थांबत. तुम्ही थांबवताय ना तर मी नाही थांबणार, मी करूनच दाखवणार. आणि अशा ह्याच्यातून ते काम करून दाखवत. तर या सगळ्यामध्ये ते गेल्यानंतर हे काम करायचंच. कितीही अडचणी आल्या, कोणी कितीही त्रास दिले, पोलीस प्रोटेक्शन घ्यावं लागलं, इतपत त्रास झाले, तरी पण काम करायचंच असं ठरवून मी काम करत राहिले. आणि आता मला कुठलेही बिनावी फोन येत नाही, कोणी धमक्या देत नाही, इतका तो चांगला बदल झालेला आहे. पण मग 2011 पासून आम्ही अशा लोकांना एक चौगुल्यांच्या स्मृतीपिटत, म्हणजे त्यांना हे सगळं बघताना तुम्ही सगळे आलेला आता खूप त्यांना आनंद वाटत असेल की अरे ही हिरवाईवर प्रेम करणारी माणसं आलीत आपल्याकडे, संध्यावरती प्रेम करणारी माणसं येत आहेत आणि तिचं काम चालू आहे, ते बघताना ते नक्कीच सुखावत असतील. तर त्यांच्या स्मृतीपिटत म्हणजे साधाच माणूस होता माझा नवरा, पण त्याचे विचार प्रचंड प्रगल्भ होते, जे सामान्यपणे पुरुषांमध्ये असत नाहीत असे सगळे गुण त्यांच्यामध्ये होते. म्हणजे मी गावाकडे काम करून यायचे तेव्हा मला घरामध्ये ताट तयार असायचं, भाजी आमटी भाकरी चपाती हे तयार केलेलं, म्हणजे नुसतं वाढलेलं नव्हे तर शिजवून वाढलेलं ताट तयार असायचं. आणि खूप कौतुक होतं त्यांना, मी हे जे काम करतो त्याबद्दल कौतुक होतं. तर हे काम बंद करण्याची मला तशी परवानगीच नव्हती आणि त्या पद्धतीने ते काम चालूही राहिलं, आजपर्यंत टिकलं सुद्धा. 2011 पासून आपण हे पुरस्कार देतोय. अनेक चांगल्या लोकांना पुरस्कार दिले, ज्ञानेश्वर मुळे असतील, अभिनेते सयाजी शिंदे असतील, विजय निंबाळकर असेल, डॉक्टर अच्युत गोडबोले असतील. पहिला पुरस्कार आपण आपले आजपर्यंत आम्ही बरोबर काम करतोय असे मस्के सर असतील. आज आपण जे 2 पुरस्कार निवडलेले आहेत त्याच्यामध्ये दोन्ही सुद्धा खूप आपापल्या ठिकाणी प्रचंड चांगलं आणि ताकदीने काम करणाऱ्या माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कामं पुढे नेणाऱ्या आहेत. चित्रा मॅडमच्या कामाबद्दल आपण सगळे जाणतोच, त्यांची ओळखही करून देण्यात येणार आहे. पण त्यांनी आणि मी केलेली कॉमन कामं म्हणजे हिरवाईमध्ये जेव्हा झोपडपट्टीतल्या मुली यायच्या तेव्हा त्या मुलींसाठी वयात येतानाची संस्कार शिबिरं जी असायची ती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे. एकच प्रसंग सांगते त्यावेळेचा. जेव्हा एक कार्यक्रम होता, वयात आलेल्या मुलींसाठीच होता आणि खूप तयारी करून आम्ही ते कार्यक्रम घ्यायचो. आणि सकाळी त्या येणार होत्या कार्यक्रमाला ठरल्याप्रमाणे. तर त्या कार्यक्रमाला यायच्या दिवशीच बरोबर मॅडमचे सासरे म्हणजे देवदत्त दाभोळकर सर यांचं निधन झालं. आता मला कळालं त्या येण्याआधीच की असं झालंय, म्हणजे मी गृहीत धरले की आता येणं शक्य नाहीये आणि आपल्याला काहीतरी सोय करायला हवी. तर मी त्यांना फोन केला तर त्या म्हटल्या हो अगं असं झालंय आणि मला येत नाही जमायला, पण मी सोय केलेली आहे, अमुक मॅडम आहेत त्या तुझ्याकडे येतील. म्हणजे हे लोक का मोठे आहेत, त्यांचं महत्त्व काय आहे हे आपल्याला नेहमीच लागत असतं. आपण कारणच शोधत असतो काहीतरी अडचण आहे. आणि यांच्याकडे घरातली व्यक्ती, जवळची व्यक्ती, आदरार्थी व्यक्ती गेलेली असताना एक कार्यक्रम छोटासा आहे, त्या कार्यक्रमाला आपल्याला जायला जमत नाही तर लगेच पर्यायी व्यवस्था करून सांगणं हे खूप मोठे पण त्यांच्याकडं आहे. त्यासाठी म्हणजे त्यांची मैत्री लाभणं हेच खरं तर मोठं, आपण मोठे आहोत हे सिद्ध करण्यासाठी पुरेच आहे असं मला वाटतं. आम्ही दोघींनी कोरोना काळामध्ये जे वर्ग घेतले, मी त्यावेळेला शाळेत मुख्याध्यापक होते आणि त्यावेळेला सामाजिक शिस्त आणि जीवन कौशल्य यांची जाणीव करून देणं असे 14 सेशन्स घेतलेले आहेत. आणि त्याच्यातून मुलं जी घडलेली आहेत ती त्यांचं वेगळेपण हे सांगायलाच लागत नाही. माझ्या सेशनला
विद्यार्थी तर बसायचेच, पण लोक काम ऍडजस्ट करून शेतावरची जाण्याची कामं, त्यांची स्वयंपाकाची कामं ऍडजस्ट करून बायका बसायच्या आणि मॅडमचे सेशन ऐकायचे आणि मुलांना घडवण्यामध्ये त्याही सहभागी व्हायचे. तर खूप चांगले सेशन्स आमचे ते झाले. अशा आजच्या 1/2024 सालच्या पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे त्या चित्रा मॅडम. दुसरी आहे माझी मैत्रीण मृणालिनी. मृणालिनीची अशीच गाठ पडली माझी, शिवाजीच्या माध्यमातून तिची माझी ओळख झाली. शिवाजीने तिच्याजवळ माझं कौतुक केलं असेल आणि त्याच्यातून तिने माझ्या कामाची चौकशी केली आणि तिने स्वतःला माझ्याशी जोडून घेतलं. माझ्याशी जोडून घेतल्यानंतर तिला अनेक ठिकाणी जे चांगले लोक काम करतात त्यांना मला जोडून दिलं. मी माझ्याकडे जी लिस्ट होती चांगल्या लोकांची काम करणारी, ती लिस्ट तिच्याकडे दिली आणि असं मग कनेक्टिंग द डॉट्स म्हणतात तसं सगळीकडे चांगलं काम चाललेलं आहे. मुलांच्या पासून ते ट्रीम अँड ढोले आहेत त्यांच्यापर्यंत तिने स्वतःला जोडून घेतलं, तिच्या लोकांशी मला जोडून घेतलं आणि हे काम सुरू झालं. ती गृहिणी आहे असं म्हणते, पण एका गृहिणीला काय काय करता येऊ शकतं हे तिच्या माध्यमातून तिच्या गोष्टी ऐकून आपल्याला समजू शकते. तर मृणालिनी हिचं काम आहे ते फार वेगळं आहे, फार मोटिवेटिव्ह आहे आणि फार संवेदनशील अशी ती मैत्रीण आहे. जिथं कुठं कामात काही अडचण असेल तिथं उभं राहणं, तिथं दुसरं कोणी काय करू शकत असेल ते पाहणं. कमी पाण्यामध्ये झाडांना पाणी कमी पडतंय असं म्हटलं की विषय तिथं संपत नाही. ती एका टँकरचे पैसे देईल, ती त्याच्यानंतर चौकशा करेल की कमी पाण्यात जगण्यासाठी, झाडं जगण्यासाठी काय करायला हवं, मग ती चौकशी केलेली माहिती मला सांगेल. तर असं म्हणजे सतत चांगुलपणाची चळवळ चालू ठेवणं हे तिचं काम आहे. त्यांना पुरस्कार देण्यासाठी आज आपल्याला लावलेले पाहुणेही तितक्याच मोलाचे आहेत. त्यांच्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे, म्हणजे त्यांची ओळख करून देणारच आहे. या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळे आलात. एक मला सूचना केली होती माझी मैत्रीण स्वातीने की 3ऱ्या रविवारी, म्हणजे तुझं नाव सांगून मी सांगते की 3ऱ्या रविवारी आपण इथे जमायचं आहे. भले अजून उद्देश आपला काही ठरला नसेल तरी, पण 3ऱ्या रविवारी सकाळी 8 ते 10 2 तास आपण इथे जमायचं आहे. मग काय करायचं जमून ते आपण ठरवू, पण ते आव्हानही मी इथे तुम्हाला करते. आपल्याला खूप काही चांगल्या गोष्टी करता येतील त्या माध्यमातून. आपण सगळे इथे आलात, मला आणि माझ्या कुटुंबाला, माझ्या नवऱ्याला खूप छान वाटले आज. तुम्हा सर्वांचे खूप आभार. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आपल्या नवऱ्याची किंवा सहचार्याची इतकी छान आठवण जपत कृतीशील राहत आपण हे सर्व कार्य उभं केलं आहे त्याबद्दल आपल्याला सलाम. यानंतर हिरवाईमध्ये आपल्या आईवडिलांबरोबर तितक्याच ताकदीनं काम करणारे त्यांचे सुपुत्र धनंजय चौगुले आजच्या सगळ्या पाहुण्यांची आपल्याला ओळख करून देते. आजच्या पाहुण्यांची मी तुम्हाला ओळख करून देईन, पण त्याआधी मी पण पहिलेच वेळ पाहुण्यांची ओळख करून देतो. कॅप्टन शिवाजी यादव यांचे प्राथमिक शिक्षण सैनिक स्कूल सातारा येथे झाले आणि ग्रॅज्युएशन NDA पुणे येथे झाले. इंडियनमधून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांनी इंडियन नेव्हीमध्ये करिअर सुरू केले. तेथे अनेक लढाऊ जहाजांवर अनुभव घेऊन त्यांनी नेव्हल एव्हिएशन जॉईन केलं. या दरम्यान त्यांनी MiG-21, सी हॅरियर, हॉक अशा अनेक लढाऊ विमानांच्या ऑपरेशनमध्ये मास्टरी मिळवली. आपल्या कर्तृत्वाने एक नेव्हल ऑफिसर कसा असावा यासाठी कॅप्टन शिवाजी यादव यांचे उदाहरण दिले जाते. नेव्हल करिअरमध्ये त्यांनी अमेरिका, रशिया, ओमान येथे भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. गेली 3 वर्ष ते नेव्हीमध्ये अत्यंत दबदबा असणाऱ्या फिअरफुल अशा INS तलवार या जहाजाचे कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होते. गेल्या काही महिन्यांपासून इस्रायलमध्ये अडकलेल्या 19,000 भारतीय नागरिकांना मायदेशी सुखरूप परत आणण्याची मिशनवर त्यांनी जबाबदारी पार पाडली. नुकतेच त्यांना कमोडोर या पदावर प्रमोशन मिळालेले असून सध्या ते विशाखापट्टणम येथे एअर स्टेशनचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. आणि कॅप्टन शिवाजी यादव यांनी करिअरमध्ये नोकरीच्या अनेक ठिकाणी बरीच झाडे लावली आहेत. आपले पुढील पाहुणे आहेत साताराचे प्रसिद्ध डॉक्टर सोमनाथ साबळे. डॉक्टर सोमनाथ साबळे हे सातारा जिल्ह्यातील पहिले इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहेत. प्रदीप हॉस्पिटल सातारा, संजीवनी हॉस्पिटल सातारा आणि कृष्ण हॉस्पिटल कराड येथे ते 2011 पासून कार्यरत आहेत. हृदयविकाराच्या उपचारातील अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर, बलूनद्वारे धडपा उघडणे, हृदयातील छिद्र बुजवणे अशा विविध उपचारांच्या प्रतिनिधी एक्सपर्ट आहेत. त्यांनी आजवर 25,000पेक्षा जास्त कार्डियक प्रोसिजर्स यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांना अमेरिकन आणि युरोपियन कार्डिओलॉजिस्ट सोसायटीमध्ये
सोसायटीतर्फे मानाची फेलोशिप मिळाली आहे. हृदयविकाराबद्दल जनजागृतीसाठी त्यांनी वृत्तपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात लेखन केले आहे. तसेच आकाशवाणी आणि टी व्हीवरून अनेक कार्यक्रम केले आहेत. डॉक्टर सोमनाथ साबळे यांना अनेक पुरस्कारांनी गौरवले आहे. त्यामध्ये सातारा अचिव्हर्स पुरस्कार, यशवंतराव चव्हाण ज्ञानविज्ञान पुरस्कार, श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सकाळ मीडियातर्फे महाराष्ट्र अचिव्हर्स पुरस्कार, टाइम्स सायबर मीडियातर्फे बेस्ट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट इन वेस्टर्न महाराष्ट्र पुरस्कार, नगर वाचनालयातर्फे धन्वंतरी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. आणि आपले पुढील पाहुणे आहेत जे की आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर सर. डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर सर हे श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च या दिल्लीमधील तोलामलाच्या संशोधन संस्थेचे भूतपूर्व संचालक आहेत. त्यांच्या नावावर अनेक पेटंट्स आणि संशोधनपर निबंध आहेत. प्लास्टिक अँड रबर इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल्स अँड रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री या विदेशातील 3 मान्यवर संस्थेचे ते सन्माननीय स्वरूप आहेत. त्यांनी केलेल्या औद्योगिक संशोधनासाठी त्यांना 5 फाउंडेशन पुरस्कार मिळाला आहे. डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर सर यांनी अंटार्क्टिका मोहीममध्ये पण सहभाग घेतला आहे. ते अनेक मान्यताप्राप्त लेखक आहेत. त्यांची अनेक पुस्तके राजहंस प्रकाशन, मनोविकास प्रकाशन, अक्षर प्रकाशन यांनी प्रसिद्ध केले आहे. मराठी साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना पुणे मराठी ग्रंथालयाने साहित्य सम्राट न. चि. केळकर पुरस्कार देऊन गौरविले आहे. त्यांच्या पुस्तकांचे इंग्रजी, गुजराती आणि हिंदी भाषेमध्ये अनुवाद झाला आहे. हिरवाईबद्दल त्यांना नेहमीच कौतुक वाटत आले आहे. हिरवाईचे काम वाढावे, येथे नवनवे उपक्रम व्हावेत याबद्दल नेहमीच वेगवेगळ्या कल्पना सुचवत आल्या. थँक्यू. उपस्थितांचं स्वागत. हिरवाईच्या परंपरेनं आपण छोट्या कुंड्या रोपण करत आहोत. सुरुवातीला डॉक्टर सोमनाथ साबळे. डॉक्टर सुनील यादव यांना डॉक्टर दाभोळकर, दत्तप्रसाद दाभोळकर. डॉक्टर निगडे. डॉक्टर चित्रा दाभोळकर. डॉक्टर शिवाजी, कॅप्टन शिवाजी यादव. या बहिणीचं धडपड आणि 24 तास मुलाची देणारे कॅप्टन शिवाजी यादव. सोमनाथ साबळे यांचं स्वागत करतात संध्या चौगुले. शिवाजीच्या हातून व्हायच्या नाही, पण शिवाजीच्या हातून राहिले.
आजच्या या पुरस्काराचे सन्मानित सदस्य आहे मृणालिनी. तर त्यांची ओळख करून देत आहेत सरिता शिंदे. या सरिता शिंदे सातारच्याच आहेत. शून्य कचरा नियोजन याच्या संदर्भात त्यांचे अनेक प्रयोग सुरू आहेत. अंगणवाडी सेविकांना आहारविषयक त्या मार्गदर्शन करतात. पारंपरिक पदार्थ करून खायला घालतात आणि अशा विविध स्तरावर त्या काम करत आहेत. तर अशा तोलामोलाच्या सरिता शिंदे आजच्या या मृणालिनींचा परिचय करून देतात. हवामान बदल, ऋतूंमध्ये होणारे बदल, सध्याची पर्यावरण रक्षणाबाबत असणारी समाजाची उदासीनता, या सगळ्या प्रश्नांना रामबाण इलाज म्हणजे की काही अशी ध्येयवेडी माणसं असतात. मी आज अशाच एका ध्येयवेड्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणार आहे आणि त्या म्हणजे मृणालिनी मनीष निगडे. खारघर मुंबई येथील मृणालताई गृहिणी असूनही त्यांनी उत्तम प्रकारे पर्यावरणाचे काम हाती घेतले आहे. इकॉलॉजी, एथिक्स अँड इंटरडिपेंडन्स या पुस्तकाच्या वाचनाने मृणालिनीताई यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आमूलाग्र बदल झाला. सध्या त्या जागतिक वृक्ष अभियान ग्लोबल ट्री इनिशिएटिव्हच्या स्वयंसेवक शाखा समन्वयक आहेत. ही संस्था भारतातच नव्हे तर जगभरात पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्याचे काम करते. मृणालिनीताई यांनी हे समन्वयक पद स्वीकारल्यानंतर वृक्ष लागवडीच्या चळवळीसाठी पडेल ती काम करण्याची जबाबदारी घेतली. त्यातून पर्यावरणासाठी संवेदनशील अशा लोकांचे गट तयार करण्याचे काम त्या करू लागल्या. त्यातूनच त्यांना नवनवे दृष्टिकोन मिळत गेले आणि पुढील कार्य सुरू झाले. पर्यावरण संवर्धनाचे काम करणाऱ्या लोकांचा संपर्क वाढविला आणि त्यांच्या संपर्कात राहत कमी पाण्यावर झाडे जगवण्यासाठी काय उपाययोजना करावी, बोर पुनर्भरण्यासाठी सोप्या आणि स्वस्त पद्धती कुठल्या आहेत, इको फ्रेंडली घरे बांधण्याच्या पद्धती, अशा समाजामध्ये विखुरलेल्या परंतु चांगलं घडविणाऱ्या गोष्टी आणि चांगल्या गोष्टी करणाऱ्या व्यक्तींना एकमेकाच्या गाठी घालून देण्याचं कार्य मृणालिनीताईंनी सुरू ठेवलं. पर्यावरण संवर्धनासाठी झाडांची भीशी, पाण्याची भीशी अशा अनेक उपक्रमामध्ये हिरिरीने सहभागी होतात. त्यांच्या मते सध्याच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्त्रियांनी फक्त पर्यावरण समर्थक संकल्प जरी केला तरी त्यातून खूप मोठं काम उभं राहू शकतं आणि त्यातून खरं समाधान मिळतं ते तर वेगळंच आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी त्यांचे यजमान मनीष निगडे सर यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त पिलोदे गावातील श्री रमेश शिंदे यांच्या जमिनीवर 500 रोपांची लागवड केली. यामध्ये सर्व गावकऱ्यांना त्यांनी सामील करून घेतलं आणि वृक्षप्रेमी लोकांना सोबत घेऊन या झाडांची जोपासना होते आहे. मृणालिनीताईंनी तिबेट हाऊस दिल्ली येथून नालंदा डिप्लोमा आणि नालंदा मास्टर्स कोर्स केला आहे. ग्लोबल ट्री इनिशिएटिव्हच्या ध्येय धोरणांना धरून त्या वृक्षप्रेमी लोकांचे जाळे विणण्याचे काम करत आहेत. त्यातूनच एक जागरूक समाज निर्माण होत आहे. कोरोना काळातही त्यांनी ऑनलाईन शिक्षणाची पद्धत सुरू झाल्यानंतर गरजू मुलांना समाजातून जुने मोबाईल, टॅब अशा वस्तू मिळवून देण्याचे कामही त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर त्या आर्किटेक्टही आहेत आणि खरं तर हे ओळखीपेक्षा प्रत्यक्ष त्यांना भेटल्यावर त्यांची ओळख पाहून खरं असं वाटतं की ही ओळख काहीच नाहीये. इतकं छान व्यक्तिमत्व आणि इतकं त्यांचं काम मोठं आहे. थँक्यू. त्यांची ओळख म्हणजे निगडे मॅडमची ओळख आपल्याला त्यांच्या भाषणातून होणारच आहे. यानंतर डॉक्टर चित्रा दाभोळकर ज्या बालरोग तज्ज्ञ म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहेतच. याशिवाय त्या जशी पुढची पिढी घडवतात तसेच सुजाण पालकत्व हे देखील त्या घडवत असतात. त्यांची माहिती देतात किंवा त्यांचा अल्पपरिचय करून देतात त्यांच्या सहकारी त्यांच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी असणाऱ्या टीना शाह. डॉक्टर चित्रा दाभोळकर यांची ओळख वेगळी काही करून देण्याची मला काही गरज भासत नाही. इथं असलेल्या सगळ्यांना त्या काय आहेत आणि स्वभावाने काय आहेत सगळ्यांना सर्वश्रुत आहेत. त्यांचं लहानपणापासूनचं सगळं शिक्षण मुंबई इथं झालेलं आहे. त्या प्रथितयश बालरोग तज्ज्ञ. त्यांनी केलेलं काम सर्वांनीच बघितलेलं आहे. ज्या वेळेला त्या साताऱ्यात लग्न होऊन आल्या त्यावेळेला मला त्यांची प्रतिमा अजूनही आठवते. एमएटी होती, एवढी साडी वरपर्यंत असायची आणि सतत ते पळत असायच्या. हे बाळ इकडे, ते बाळ तिकडे, हे बाळ सिरियस आहे, ते बाळ लहान.
वजनाने कमी भरले वगैरे. त्या काळी तिने इथं डॉक्टर दाभोळकरांच्या इथे जे सहयोग हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी कमी वजनांच्या बालकांसाठी कमीत कमी दरामध्ये लो कॉस्ट NICU मॉडेल निर्माण करून गरजू पेशंट म्हणजे जे गरीब पेशंट्स असतील किंवा ज्यांना पैशाची तजवीज एवढी करता येणार नाही त्यांच्यासाठी उत्तम सोय निर्माण केली होती. आणि कमी वजनाच्या बाळांची काळजी घेऊन त्यांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी मदत केली होती. आणि त्यावेळेला कमी वजनाच्या बालकांची काळजी कशी घ्यायची हे नुसतं तिने तपासणी किंवा ट्रीट करून सोडलेलं नव्हतं, तर दरवेळेला निरनिराळ्या ठिकाणी व्याख्याने घेऊन निरनिराळ्या वृत्तपत्रामध्ये लेखन करून तिने ती सगळी माहिती मार्गदर्शन केलं होतं. तसंच त्याप्रमाणे त्या जे अर्भक होते कमी वजनाचे त्यांची वेळोवेळी तपासणी करून त्यांना अर्ली इंटरव्हेन्शन प्रोग्राम म्हणजेच बालकांची शारीरिक बौद्धिक वाढ, डोळे, कान इत्यादी इंद्रियांची कार्यक्षमता तपासत राहून त्यात काही दोष आहे का, तर त्याच्यासाठी लवकरात लवकर उपचार कसे केले पाहिजे याचे कायम मार्गदर्शन केलेलं आहे. त्यासाठी तिने ग्रामीण भागामध्ये AI तर्फे शिबिरं घेतली. कमी वजनाच्या आणि क्रिटिकल बालकांना कसे वाचवता येईल, बालकांचा जन्मदर कसा वाढवता येईल याबद्दल तिने ग्रामीण भागातल्या महिलांना मार्गदर्शन करून खूप त्याच्यात तरबेज केलं होतं. त्याच वेळेला त्या ग्रामीण भागामध्ये असलेल्या आशा या ज्या आरोग्यसेविका आहेत त्यांना देखील याच्यामध्ये मार्गदर्शन करून आणि त्यांना त्याच्यात तरबेज करून बालकांचं मृत्यूदर कसा कमी करता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न केला होता. सर्वात प्रथम तिने यावेळेला ज्यावेळेला इकडे प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेला चिमटीची निर्मिती केली. ही संकल्पना साताऱ्यात तेव्हा नव्हतीच. चिमटी म्हणजे लहान बालकांना 6 महिन्यानंतर ज्या वेळेला स्तनपान थांबल्यानंतर वरचं खाणं सुरू केलं तर त्याची तिने चिमटीची निर्मिती केली आणि सगळ्यांना चिमटी उपलब्ध करून दिली. नंतर बालकांवरील संयुक्त उपचार हे पुस्तक जनरल प्रॅक्टिशनरसाठी आणि पालकांसाठी मराठीत भाषांतरित केलं. त्या बालकांच्या आरोग्याविषयी त्यावेळेला 1984 पासून विविध व्हिडिओ तयार केले. त्यावेळेला व्हिडिओ ही संकल्पना फार नवीन होती, पण त्याच्यामध्ये तिने व्हिडिओ तयार करून गावोगावी शहरात सगळ्यांना ते दाखवलेले आहे. त्याच्यानंतर पुढचं काम तिने केलं की पौगंडावस्थेत असलेली जी बालकं असतात म्हणजे 10 नंतर 21 वयापर्यंत त्यांच्यासाठी त्यांच्या ज्या काही समस्या असतात त्याच्यावरती मार्गदर्शनपर कार्यक्रम केले, व्याख्याने केले. त्याच्यानंतर त्यांच्यासाठी शिबिरं पण आयोजित करत आलेली आहेत. त्यावेळेला लहान मुलांची शिबिरं ही संकल्पना पण साताऱ्यात नव्हती. 4थी, 5वी, 6वी, 7वीतल्या मुलांच्यासाठी 5-5 दिवसाची शिबिरं इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी आयोजित केलेली होती. नंतर पालकांसाठी म्हणजे ह्या मुलांच्या पालकांसाठी 5-5 दिवसांची शिबिरं करून उत्तम पालकत्व हा कसा करता येईल ह्याचं पण मार्गदर्शन केलं होतं. आता नवीन त्यांनी सामाजिक शिस्त हा एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. म्हणजे लहान मुलांच्या ह्याच्यात रुजवलं की पाणी कसं वाचवावं, हवेचं प्रदूषण कसं टाळावं, मोठ्यांचा मानसुद्धा कसा राखावा, ह्या अशा बारीक बारीक गोष्टीतले सामाजिक शिस्त जी असते त्याच्यावर तिने पुस्तकं लेखन केलेलं आहे, मार्गदर्शन सुरू आहे. असे खूप काही सारे उपक्रम तिच्याकडनं होत आहेत, अजूनही चालू आहेत आणि होतच राहतील. तिला विविध प्रकारचे पुरस्कार आत्तापर्यंत मिळाले. मृदुगंध पुरस्कार साताऱ्यात एक NGO आहे त्यांना 2010 साली तो पुरस्कार मिळालेला. मुंबई येथे त्यांना 8 मार्च 2014 साली आम्ही सातारकर या संस्थेतर्फे पुरस्कार देण्यात आलेला आहे. 30 एप्रिल 2015 साली नवशक्ती जीवन गौरव पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना मिळालेला आहे. कोविडच्या कालावधीत संध्यानी सांगितलंच की कोविडच्या कालावधीत स्वातीने झूम मिटिंगद्वारे त्यांचे काम चालू ठेवलेले होते. पुढे सर्व ह्याच्यात म्हणजे एक सांगण्यासारखं अजून ह्याच्यात एक आहे की एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या संपूर्ण आपला प्रवास ते आरोग्याविषयी हॉस्पिटल NICU सगळं सांभाळून त्यांनी आपलं घरसुद्धा आपली मुलं सगळ्यांना बांधून ठेवलेलं आहे. दाभोळकर कुटुंब सगळ्यांना माहितीच आहे, समाजासाठी करत असलेले त्यांचं कर्तृत्व सगळ्यांना माहिती आहे. त्यासुद्धा सदैव मदतीचा हात पुढे करत असतात. सदैव हसतमुख वागणूक, लहान थोर, गरीब श्रीमंत, शिक्षित अशिक्षित सगळ्यांना समानतेची वागणूक देत असतात. त्यांचे वडील म्हणजे पु. रेगे हे तत्त्वज्ञ, उत्तम प्राध्यापक आणि प्राचार्य आणि साहित्यिक होते. त्यांच्या आई श्रीमती शांता रेगे त्या देखील उच्च शिक्षित आणि सरकारी सेवेत उच्च पदावर कार्यरत होत्या. त्यांचे पती ते पण सर्वांना माहितीच आहे डॉक्टर प्रसन्न दाभोळकर ते मानसोपचार तज्ज्ञ असून सामाजिक उपक्रम राबवत असतात.
सध्या त्यांचे लिखाण विविध प्रकाशकांमार्फत प्रकाशित होत असते. या चित्रा दाभोळकर देवदत्त दाभोळकर यांच्या स्नुषा असून दाभोळकर कुटुंबातील आनंददायी व्यक्तिमत्व आहे. त्या आमच्या मैत्रीण म्हणून आम्हाला खूप मोठा त्यांचा आधार आहे, आदर्श सुद्धा आहे. हसरा चेहरा, उमदे व्यक्तिमत्व, समाधानी आणि उत्साही मन, सतत कार्यरत, सकारात्मकता, निस्वार्थीपणा, सामाजिक जाणीव आणि मदतीचा हात हीच त्यांची ओळख आहे, हेच त्यांचे जीवन आहे. आमचे दोन्ही पुरस्कार सन्मानित व्यक्ती पर्यावरण विषयक आणि आपली मुलं म्हणजेच आपलं भविष्य अतिशय उत्कटपणानं घडवू पाहणारे व्यक्ती. आपण आता मुख्य कार्यक्रमाकडे म्हणजेच त्यांच्या सत्काराकडे वळूयात. प्रथमतः सत्कार होतो आहे मृणालिनी निगडे या मॅडमचा. हा सत्कार करतायत कॅप्टन शिवाजी यादव. या पुरस्काराचा स्वीकार कॅप्टन शिवाजी यादव मृणालिनी निगडे यांचा सत्कार करा. सोमनाथ साबळे डॉक्टर चित्रा दाभोळकर यांचा सत्कार करते. टाळ्या जोरात वाजवल्या तरी कॅप्टन यादव डॉक्टर साबळे. आपल्या कार्याची तसेच झाडाची भीती आणि आपले सगळे पर्यावरणाचे उपक्रम याची आम्हाला माहिती द्यावी आणि आम्हाला प्रेरित करावे. मृणालिनी निगडे. मी मृणालिनी निगडे. माझी 2 मुलं आहेत, युतिका आणि हर्ष. दोघी मोठी झाले आहेत आता, त्याच्यामुळे माझं काम करायला मी आता मोकळी आहे. मला झाड लावायची आवड होती, पण ज्ञान नव्हतं. मग लक्षात आलं की हे काम एकट्याचं नाही, त्यासाठी एक संघाची गरज आहे. प्रकृतीसाठी काम केल्यावर प्रकृती आपल्यासाठी काम करते हे मला सांगावंसं वाटतं. आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा अनुभव असेल की
की देवदूत येतात समोर ते काम करायला लागलं. तसे अनुभव मला पण आले. वृक्षप्रेमी संध्यासोबत काम करायची वृक्षप्रेमी संघासोबत काम करायची इच्छा झाल्यावर या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा वृक्षप्रेमी संघ माझे मिस्टर मनीष यांच्या कलिग्स यांच्या कोणी ओळखीचे त्यांच्या मार्फत समोर आला आणि 1000 वृक्ष लावून देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. लोकेशन होते एअरफोर्स स्टेशन लोहगाव आणि परमेश्वराच्या कृपेने तिथल्या माझी अफवा अध्यक्ष श्रीमती नीता चौधरी यांनी ते काम मनापासून हातात घेतलं, कारण त्यांना पण त्याची आवड होती आणि अगदी काटेकोरपणे त्यांनी त्याची प्लॅनिंग केली. गट प्रमुख उभे केले आणि अफवा संगीनी, आम्ही जे एअरफोर्स ऑफिसरच्या वाईफ जे आम्ही संगीनी म्हणतो आम्हाला, तर त्या संगीनी त्याच्या गटप्रमुख झाल्या आणि 3 वर्षासाठी या झाडांची जबाबदारी घेतली गेली. साधारणपणे 80% झाडं जगली यातली. आणि तेव्हा मला लक्षात आलं की त्या संघासोबत जेव्हा झाडं तुम्ही लावता तेव्हा तो प्रोजेक्ट सक्सेसफुल होतो. कारण झाड लावल्यानंतर त्याचं संगोपन करणं हे मुख्य काम असतं आणि या कामामध्ये कम्युनिटी तयार होते. जसं हिरवाईची आपली कम्युनिटी आहे. मग मुंबईत जेव्हा आम्ही स्थायी झालो, रिटायरमेंट नंतर आम्ही जेव्हा तिथे आलो, आज पण माझे एअरफोर्समध्ये होते, आता व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन ते दुसरीकडे कामावर आहे. मग मुंबईत जेव्हा स्थायी झालो तेव्हा मी असे अजून संघ शोधायला लागले की वृक्षारोपणाचे काय काय अजून ऑप्शन्स आहेत. तर त्यात मला हे जागतिक वृक्ष अभियान याबद्दल माहिती झाली आणि योगायोग असा की मी जेव्हा ती वेबसाईट बघितली तेव्हा मला लक्षात आलं की आपण जो हा नालंदा मास्टर्स कोर्स आणि नालंदा डिप्लोमा कोर्स करत आहोत तिथे जी रेफरन्सेस आहेत fpmt.org इथून येत आहेत आणि त्याचे जे लामा यश आहे ते आता नाही आहेत, पण त्यांचे रिइन्कार्नेशन ओसेल आहेत आणि त्यांनी ही ग्लोबल ट्री इनिशिएटिव्ह संस्था उभी केली. मग मला गुरु शिष्य परंपरा मी मानतो, हे जे बुद्धिस्ट सायकोलॉजी मी स्टडी करते. मग मला लक्षात आलं की हे काम आपल्या समोर आलं आहे, आपल्या गुरुसाठी काहीतरी काम करायचे म्हणून. मग मी ते स्वतःला त्यात झोकून घेतलं. मला अजिबात असं स्टेज समोर किंवा पुरस्कार वगैरे घेणं, मी मार खाल्लाय शाळेमध्ये भरपूर, एकही पुरस्कार नाही. पण एक सांगते की एक ते विषय मिळाल्यावरती ना आतमध्ये काहीतरी बदल घडत जातो, जसं झाड वाढत जातो, जसं म्हटलं तरी चालेल. पर्सनॅलिटी पण समोर यायला लागते. तर ओसेलसाठी काम करायला लागल्यावर मी ठरवलं की ओसेल आम्हाला सांगत नाही हे करा ते करा, त्यांनी फक्त ही स्पेस बनवून दिली आहे ग्लोबल ट्री इनिशिएटिव्ह आणि त्याच्यामध्ये म्हणजे कसं एक कप दिला आहे, आता ते कशासाठी वापरायचं ते तुम्हाला बघायचं आहे. मग जे आधीचे जे डायरेक्टर होत्या जेसी, त्यांनी आय थिंक माझ्यामध्ये एक लीडर उभा केला. काही ओसेलने आम्हाला पुस्तकं वाचायला सांगितली आणि त्यातून मग पुढे जे काय घडायचं घडत गेलं. हान्स इथे स्वतः येऊन गेले, त्यांनी म्हणजे मार्गदर्शन, प्रोत्साहन असं म्हणजे झाडाला जसं पालन पोषण पाहिजे मला पण मिळालं. आणि पूज्य दलाई लामा हे ग्लोबल ट्री इनिशिएटिव्हचे जे काय म्हणणार, ही इज अ पॅट्रन. सो त्यांच्या वाढदिवसाला मग मी म्हटलं काय गिफ्ट द्यावं यांना, तर म्हटलं ठीक आहे मी हे पद स्वीकारते. जेसी ज्या आमच्या पूर्वीच्या ग्लोबल डायरेक्टर आहेत त्या खूप मागे लागल्या होत्या. मग मी ते हातात घेतलं काम आणि मुख्य काम काय केलं असेल मी तर जे वृक्षप्रेमी आहेत त्यांच्याशी जोडले जाणे. कारण मिशन आणि व्हिजन ओसेलनी क्लिअर सांगितलंय की क्रिएटिंग कम्युनिटीज ऑफ वॉर्म हार्टेड पीपल थ्रू ट्री प्लांटिंग. तर आणि अनेक वृक्षप्रेमी आहेत आजूबाजूला. आतमध्ये एक जे असं इको एन्झायटी जी झाली होती की अरे जगाचं कसं होईल, ती थांबली आपोआपच. कारण एवढे लोक काम करताय म्हटलं
आशा येते की नाही काहीतरी छान होणार आहे. इथून पुढे खूप लोक काम करत आहेत. आणि मी हेच जाळं विणतीये जे मिशन आणि विजन ओसेलने मांडलंय की अशा कम्युनिटीज बनवा. आणि हिरवळीशी मग तसंच माझा संपर्क चालू राहील जोपर्यंत मी आहे. काही काम असेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा माझ्यातर्फे. मी सगळा प्रयत्न करेल जे जी माहिती मला आहे ती पोहोचवण्याचा. एकाच मीटिंगमध्ये सगळं नाही होऊ शकत. आपले डिस्कशन आपण ऑनगोईंग राहू देऊ. म्हणजे ते चाक पण थोडं जोर लागेल तेव्हा पुढे ढकललं तर आकार पण गोल पाहिजे असं सगळा फेनॉमेन असेल तेव्हा ते पुढे जाईल. तसं आपलं हिरवाईचं काम किंवा तुमचे काही उपक्रम असतील तर आपण मीटिंग ठेवत जाऊया, डिस्कशन चालू ठेवूया आणि उपक्रम पण चालू ठेवूया. आणि माझा काही संदेश असेल तर तो हा आहे की मी आर्किटेक्ट नाही म्हणत स्वतःला, कारण मी ते हरवलं कुठे संसार माझा सांभाळत. जेव्हा केव्हा मी ते काम केलं माझ्या घरात शांतता कधीच नव्हती. कारण आर्किटेक्चर म्हटलं तर ते कॉर्पोरेट वर्ल्ड आहे की म्हणजे काय म्हणणार डेडलाईन्स. त्या मी पण आज डेड होतो प्रत्येक डेडलाईनला. ते सोडलं मग मी आणि या कामात लागले. तर मला असं वाटतं आजकाल इंटरनेटवर इतकं काय काय आहे की तुम्ही खूप काय काय करू शकता. इथे जर अशा गृहिणी असतील ज्यांना वाटतं अरे माझं करिअर हरवलं, तर तसं नाही आहे. किती उपक्रम आहेत. त्याचाही आपण पाहिजे तर एक हे देऊ शकतो की काय काय करू शकतो. म्हणजे सगळं मांडता येईल. पण एक मी एक्झाम्पल देते मी काय केलं. मी स्वतःला एज्युकेट केलं वेबिनार्सच्या थ्रू आणि अशा सगळ्या संस्थांची. झाड आलं की पाणी आलं. झाड हा एक फेनॉमेन आहे. म्हणजे ते एकटं झाड नाही आहे, त्याच्यासोबत बरीच इकोसिस्टीम येते. तसं त्या सगळ्या गोष्टी केल्या. मुख्य कोर्स मला करता आला ते मी इथे खास सांगू इच्छिते. इको विलेजेस आहेत पूर्ण जगामध्ये. आपल्या कोणाला माहिती आहे का ऑरोविलेबद्दल? तर ऑरोविले हे एक इको विलेज आहे. ग्लोबल इको विलेज नेटवर्क ecoVillage.org वेबसाईट आपण चेक करा. त्याच्यामध्ये हे जे कोणी लोक असे इको विलेजेस ज्यांनी केले आहेत त्यांचे सगळ्यांचं रजिस्ट्रेशन आहे. इवन हिरवाई हा सुद्धा तिथे रजिस्टर केला जाऊ शकतो उपक्रम म्हणजे विचार करायच्यावर. तर त्याच्यात इको विलेज डिझाईन म्हणून एक कोर्स आहे तो मी केला. आणि तो केल्यावरती कम्युनिटी सोबत ज्या चॅलेंजेस येतात ते कसे आपण इस्पेशली कॉन्फ्लिक्ट हाच मुख्य प्रॉब्लेम असतो. कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन थ्रू नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन हे मला छान शिकायला मिळालं. इंडियामध्ये आपलं सगळं इतकं सुंदर आहे, फक्त एक कॉन्फ्लिक्टमध्येच आपण हे होतो. काय म्हणणार मी जे ऑब्झर्व केलं, आय माईट बी रॉंग. तर असे कोर्सेस व्हायला पाहिजे. म्हणजे जेवढ्या संस्था इथे आहेत त्याच्यामध्ये जे होतकरू मुलं असतील त्यांनी जरूर करायला पाहिजे. आणि आपला देश डेव्हलपिंग नेशन असल्यामुळे स्कॉलरशिप देतात ते भरपूर. म्हणजे मला माझे हजबंड भरपूर पैसे कमवतात पण मी त्यांच्याकडून स्कॉलरशिप घेतली या बेसिसवर की मी एक गृहिणी आहे. मी त्यांचे पैसे नाही घेणार, मला तुम्ही स्कॉलरशिप द्या. आय एम फ्रॉम अ डेव्हलपिंग नेशन. आणि त्यांनी माझी 3/4 फीस माफ केली आणि एक छोटं काम करायला लावलं त्याच्यामध्ये. अमेझिंग कोर्सेस आहेत. देर इज सो मच ऑफ इन्फॉर्मेशन दॅट आय एम अनेबल टू फॅथम. सो आय स्टॉप हिअर नाउ. थँक्यू. निगडे मॅडम, झाडांची भीती आणि पाण्याची भीती यांची कृपया माहिती द्या. ओके, हा खूप छान अनेक लोकांच्या संपर्कात आले. तसं वी फॉर एन्व्हायरमेंटच्या ग्रुपबद्दल माहिती झाली. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल. तर आजकाल तुम्ही व्हॉट्सअपचं हे बघितलं असेल की आता फॉर एक्झाम्पल BNHS आहे मुंबईची संस्था. तर व्हॉट्सअपचे 700-800 ग्रुप्स असतील त्याच्या अंडर अनाउन्समेंट आणि खाली अजून काय काय. तर हे वी फॉर एन्व्हायरमेंट यांचं एक कुठलं तरी मी अटेंड केलं असेल लीव्सचं जे काही होतं त्याच्या. आणि अनेक म्हणजे कसं आहे ना, एक वेळ आत गेला आणि अनेक पाटे ब्रांचचं आहे. मुख्य ब्रांच आहे वी फॉर एन्व्हायरमेंट आहे. आणि त्याच्यातले एक व्यक्ती
त्यांच्या NGOच्या खाली झाडांची भिशी करतात. म्हणजे तुम्ही भिशी करतात बायका आपण तसं ते 500 रुपीज मागतात तुम्हाला आणि ते जे रस्त्याच्या सेंटरला जी झाडं लावली जातात त्याचं काम करतात. मग मी पण घेतली ती भिशी आणि ज्याला कोणाला घ्यायची ते घेऊ शकतात. आणि दुसरं काय विचारलं मॅडम? पाण्याचं ऍक्च्युली भिशी करू शकतो असं मी बोलली असेल कदाचित. झाडाची आहे पाण्याची म्हणजे हे जे 3 महिने असतात जेव्हा झाडांना पाणी कमी पडतं तेव्हा आपण बाहेर जेवायला जातो आपले किती पैसे जातात किंवा काही पार्टी करतो किती पैसे जातात. तर आपण हे जे झाडांचं काम करतो यांनी असं एकत्र येऊन काहीतरी विचार करावा की त्यांनाही मदत झाली पाहिजे तुम्हालाही पाणी मिळालं पाहिजे असं काहीतरी विचार करा. म्हणजे आपण एकत्र चर्चा केली तर मी पण काहीतरी सोल्युशन देऊ शकते. तर हेच मला म्हणायचं होतं की अशा भिशी तयार करू शकतो. आपल्या कम्युनिटी चे 4 स्तंभ आहेत. अभ्यासात मी चांगली नाही म्हणून मी सारखी विसरत असते ते कुठले 4 आहे पण मी मुख्य ते सांगते. इकॉलॉजी आली, इकॉनॉमी आली, आर्ट अँड कल्चर आला आणि चौथं वर्ल्ड व्ह्यू. ओ माझी मेमरी चांगली होत चालली आहे. वर्ल्ड व्ह्यू म्हणजे आपण एक प्रश्न एका वयानंतर भेडसावतो सगळ्यांना की मी इथे कशासाठी आलो जगामध्ये, वाय एम आय हिअर, व्हॉट इज माय पर्पज ऑफ लाईफ. तर हे इको विलेजेस किंवा असे काही जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा रिलिजन नाही पण हा विचार करायचा ह्या कामातून की व्हॉट इज माय पर्पज ऑफ लाईफ हे माहिती करायचं. हे वर्ल्ड व्ह्यू झाला. आणि बाकीचं 3 क्वाड्रंट्स माहितीच आहेत आपल्या सगळ्यांना. तर हे उपक्रम जे करतो तेव्हा ह्या 4 गोष्टी जर लक्षात ठेवल्या, आर्ट अँड कल्चर, इकॉलॉजी, इकॉनॉमी अँड वर्ल्ड व्ह्यू, तर तुमचं कुठलाही उपक्रम छान प्रकारे चालू शकतो हे मला माझ्या अभ्यासात कळालं. तर आपण ट्राय करू शकतो जे काही अडचणी आहेत या म्हणजे आर्ट अँड कल्चर पण उपक्रमासोबत ते मनोरंजन आलं की मग लोकांना तिथे यावंसं वाटतं. काम पण करायचं, मनोरंजन पण आणि इकॉनॉमी पण. संध्या हा मेसेज तुला खास करून ते पण आपलं व्यवस्थित नियोजन करायचं. ओके, थँक्यू. धन्यवाद मॅडम. कृतीशील जाणीवेतून निसर्ग संवर्धित करण्यासाठी आपण केलेल्या कामाची आपण आपल्याला माहिती दिली आणि त्याचबरोबर संध्याताईंनी जे सुचवलं त्याची अंमलबजावणी आपण या महिन्यापासूनच महिन्याच्या 3ऱ्या रविवारी इथं जमूयात आणि नियोजन करूयात काय करता येईल या संदर्भात. आजच्या पुरस्काराच्या 2ऱ्या सन्मानित व्यक्ती अर्थात डॉक्टर चित्रा दाभोळकर या स्वतःविषयी आपल्याला प्रेरक विचार देतील. डॉक्टर चित्रा दाभोळकर. मला बसून बोलायला नाही आवडत. बसून बोललं तर समोर मला बाळ लागतं मग त्याला तपासून राहिलं एवढं सगळं लागलं मॅडम. आता सगळे बसले असताना मला उभं राहून म्हणजे मला सगळे दिसले पाहिजेत असं मला वाटतं. बरं मी काय फार बोलणार नाही. सर्वप्रथम तुम्ही सगळे ह्या कार्यक्रमाला आलात म्हणून मी तुमच्या सगळ्यांची आभारी आहे. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याने मला ज्यावेळी विचारलं की असा मी तुम्हाला पुरस्कार देणार आहे तर तुम्ही घ्याल का. तर मला असं आठवलं असं का तिने विचारलं. म्हटलं घेईन की घ्यायला काय नाही, पुरस्कार कोणी देत असेल तर कशावर देतो. नाही म्हणाली मनापासून मला वाटतंय की तुम्ही मला पुरस्कार द्या. तर मी म्हटलं ठीक आहे. पण त्यावेळी माझ्या काही डोक्यात आलं नाही. नंतर विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं वरती मला जी सांगते ती आकाशवाणीतली आहे ना, त्याच्यामुळे तिला माहिती आहे की कशा प्रकारे माहीत ठरला तर सर्वांना ऐकू जाईल. त्याच्यामुळे तुम्ही मला बरोबर हात करू. नाही ऐकू जात आहे ना रेशमी. हां तर मी म्हणजे संध्याला ओळखते हे तिच्या बाळांमुळे. प्रथम माझ्याकडे ती तिची बाळं घेऊन झाली. मी पिडियाट्रिशियन असल्यामुळे अनेक माझ्या सगळ्या ज्या मैत्रिणी झाल्या त्या त्यांच्या बाळांमुळे झालेल्या मैत्रिणी आणि त्याची संध्याही पण बाळांमुळे झालेली मैत्रिणी.
पण त्यावेळी मला एक खूप महत्त्वाची गोष्ट जाणवली होती आणि ती मला आज तुम्हाला सांगावीशी वाटते की पहिले काही वर्ष तिची खूप खडतर होती आणि तिची पहिली डिलिव्हरी सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाली होती, म्हणजे खाजगीमध्ये ती करू शकत नव्हती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला नेहमी सरकारी दवाखान्याविषयी अतिशय आस्था आणि प्रेम आहे. जरी मी कधीही तिथे नोकरी केली नसली तरी आम्ही शिकलो हे सरकारी दवाखान्यातूनच आणि मला नेहमी त्याविषयी कृतज्ञता वाटते. आणि कुठलीही सिस्टीम चांगल्या रीतीने बसवायची असेल तर त्याची खरी मांडणी सरकारी दवाखान्यात असते, परंतु ती एक्झिक्यूट होत नाही. जसं आत्ता मृणालताईंनी सांगितलं की सर्वांनी त्याच्यात सहभाग घेतला पाहिजे आणि ज्या डेडिकेशनने त्यांनी केलं, म्हणजे त्यांनी त्या शिकल्या त्याच्यातलं जास्त आणि मग त्यांनी त्यांचं काम करायला सुरुवात केली, तर आमच्या ह्याच्यात कायम शिकत राहणं आणि जे जे नवीन आले ते वापरलं जाणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ते जो डॉक्टर करत राहील तो नेहमी स्वतःही समाधानी असतो आणि त्याचे पेशंट्सही समाधानी असतात. आणि ते करण्यासाठी मी काही गोष्टी करायच्या ठरवल्या. खरं माझा जन्म, मी शिक्षण, पाठ हे सगळं त्या नातेवाईक माझी सगळी भावंड ही मुंबईत किंवा परदेशात, पण मला ग्रामीण भागातच काम करायचं होतं. आणि मी ज्यावेळी सातारा तळी बघितलं तर माझ्या दृष्टीने ते खेडेगाव होतं, कारण मी दादाच्या बाहेर कधी पाऊलच टाकलं नव्हतं. आणि 75 साली मी पहिल्यांदा एकदाच आले होते 75 ने अभ्यासात. त्यावेळी मी बघितलं सातारा आणि म्हटलं हे छान खेडेगाव आहे, आपण ह्या तिथे सुरू करू. आणि माझ्या दृष्टीने खरंच ते खेडेगाव होतं त्यावेळी, कारण मी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकले तिथे भारतातला पहिला रेस्पिरेटर, जो आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि असं काहीकडे, पण तो 77 साली पहिला बर्ड्स रेस्पिरेटर लहान मुलांचा असतो, या दवाखान्यात होता. त्या दवाखान्यात मी शिकले. म्हणजे एवढं सगळं अद्ययावत शिक्षण घेऊन मग असं वाटलं की इथे कशाला लिहायचं. आणि कोणी आम्हाला ओळखत नव्हतं त्यावेळी, कोणी म्हणजे कोणी नाही, कारण सगळ्या आमच्या कुटुंबातली लोक गेले होते, फक्त नरेंद्र दाभोलकर आणि शैला दाभोलकर इथे होत्या, पण ते सुद्धा सरकारी नोकरीत होते. त्यामुळे बाकी कोणी असं ओळखीचं किंवा काही सपोर्ट देतील असं काहीच नव्हतं. पण काम करायचं अशा प्रेरणेने आले होते आणि त्याच्यात मला सामाजिक ह्याची जी काही आवड होती काम करण्याची, ती माझ्या वडिलांकडून प्रेरणा मिळाली होती. कारण ते खूप असं बौद्धिक घेत असत त्या कार्यकर्त्यांची. त्यावेळी ते स्वतः तत्त्वज्ञ होते, पण ते खूप अशा सामाजिक कार्यकर्त्यांच्या बौद्धिकांसाठी आम्हालाही त्यांच्याबरोबर घेऊन जात असत. आणि कुठे कुठे जी कामं चालत ती आम्ही बघत होतो आणि त्यामुळे डोक्यात होतं की आपण खेडेगावात काम करायचं. तसंच दुसरं माझं प्रेरणास्थान होतं म्हणजे JP नाईक. ते शिक्षण तज्ज्ञान, तुम्हाला माहिती असेल कदाचित की अख्ख्या जगातल्या शिक्षण तज्ज्ञांमध्ये भारतातले फक्त 2 शिक्षण तज्ज्ञ, त्यातले एक JP नाईक. त्यांनी मौनी विद्यापीठ चालू केलं कोल्हापूरच्या जवळ गारगोटीचं. तर ते आमच्या घरी आले होते ज्यावेळी मी लहान होते आणि कॉलेजमध्ये होते. आणि त्यावेळी हेल्प फॉर ऑल बाय 2000 असं एक मिशन होतं. आणि त्यावेळी म्हणजे 77-78 साल असणार. तर त्याच्यासाठी काय करायला लागेल, कशा प्रकारचं येतं, असं प्रश्न त्यांनी मला विचारला आणि मला काही माहिती नव्हती. त्यावेळी मी म्हटलं की अरे भारतात जर एवढं ग्रामीण भाग आहे आणि हे, आणि आपण केवळ मुंबईत जातो म्हणून आपल्याला माहिती नाही. आणि म्हणून मग मी त्या दृष्टीने अभ्यास केला, त्या दृष्टीने कसं काम करायचं हे डोक्यात ठेवलं. आणि म्हणून ज्यावेळी आम्ही सातारला आलो आणि काम सुरू केलं त्यावेळी मी ह्या नवजात अर्भकांमधलं जास्त काम माझं होतं. त्यावेळी पहिली 15 वर्ष मी डेडिकेटेडली ते केलं. आणि ज्यावेळी नंतर इथे काही मुलं शिकून आली की जी ज्यांना नवजात अर्भकांविषयी होतं ज्ञान आणि ते करू शकणार होते, त्यावेळी मी म्हटलं आता ह्याच्यातनं मी निवृत्त होते आणि दुसरं पण सुरू करते. आणि त्यावेळी मी पौगंडावस्थेतल्या मुलांसाठीचं जे काही पुढचं शिक्षण होतं, जे परत भारतात त्यावेळी नुकतंच सुरू केलं होतं. आणि वी वर द फर्स्ट म्हणजे काही 60च अख्ख्या भारतात आम्ही पिडियाट्रिशियन्स त्या कोर्ससाठी सिलेक्ट झालो होतो आणि आम्ही दिल्लीत ते केलं.
आणि पौगंडावस्थेतील मुलांसाठी म्हणून ते चालू केलं. हे दोन्ही करताना जशी माझी प्रॅक्टिस चालू होती की त्याबरोबरच काही प्रतिबंधकात्मक उपायासाठी म्हणून मी कामं करत राहिले किंवा ह्या पण पौगंडावस्थेतल्या मुलांसाठी पण वेगवेगळी शिबिरं घ्यायचं कारण ते त्याच दृष्टीने ते त्याच्यात सुद्धा प्रतिबंधकात्मकच उपाय महत्त्वाचे आहेत. आणि आत्ताचे येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तसेच आता सर्वात तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त आता स्क्रीन ॲडिक्शनचा प्रॉब्लेम हा जास्त आहे. पण तो म्हणजे सतत तुम्ही बघितलं तर काहीतरी नवीन प्रॉब्लेम हा मोठ्या प्रमाणात येत असतो आणि आपल्या सगळ्या मुलांवर दुष्परिणाम करत असतो. तर त्याच्याविषयी जागरूक राहून माझ्या सगळ्या मैत्रिणींबरोबर ते मी करत असते. हा एक आनंदाचा भाग झाला. पण हे सगळं करत असताना हिरवाईचा आणि माझा कसा संबंध आला ते मी सांगते. संध्याचं दुसरं बाळ घेऊन ती ज्यावेळी माझ्याकडे आली बरोबर त्यावेळी आपली खरी ओळख झाली. आणि त्याच्यानंतर तिचे मिस्टर आणि ती अनेकदा मला भेटत असत. हिरवाईची ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी तिने ती कशी सुरू केली हे सगळं आता तुम्हाला सांगितलंच. पण त्याचंही आमचं बोलणं झालं. अनेकदा रात्री ज्यावेळी माझे सगळं तपासून झाले पेशंट आणि मी निघणार 8, 8:30, 9ला त्यावेळी ते दोघं कधीतरी आणि मला तर म्हणते पण असायचे हो सिद्धार्थ पण दोघंही असायचे आणि ते घेऊन रात्री परत हिरवाईला इथे यायचे. आणि त्यावेळी ते कुठल्या तरी ग्रामीण भागात पण काम करत होते. ते करून ते इथे यायचे हे करायचे आणि मग घरी जायचे. तर अनेकदा मला त्यांची भेट व्हायची आणि त्याच्यातनं खरं माझी तिची ओळख जास्त वाढली. त्यामुळे ह्याच्यात तो शिक्षणासाठी एक हॉल बांधला होता. त्या हॉलमध्ये पण मुलं यायची. त्यावेळी तुम्हाला 1-2दा बोलवलं होतं त्यावेळी मला माहिती होतं. पण मी एवढी माझ्याच कामात व्यग्र होते की त्यावेळी काय मला जास्त वेळ देता यायचा नाही. परंतु त्याच्यासाठी काही लागणारी उपकरणं मी तिला म्हटलं की फळा म्हण हे म्हण असं मी तुला दिली. पण त्यातूनही अजून एक मजा झाली की असंच काही थोडा वेळ मला सकाळचं सेशन संपलं आणि राऊंड घ्यायच्या मध्ये थोडा वेळ असायचा. तर मी आणि आत्ता माझी ओळख करून दिली ती माझी मैत्रीण मीना. आम्ही दोघी जणी ह्या कातकरी वस्तीत जायचो. मी म्हटलं मला आता ना प्रत्यक्ष ह्याच्यात जाऊन काम करायचं आहे. म्हणजे नुसतं भाषण किंवा बाकीच्यात न जाता मुलांच्यात आपण जाऊन काम करू. आणि ती यायची बरोबर 5 वाजता की आम्ही दोघी 5 वाजता जायचो आणि त्या मुलांना जमवायचो आणि त्यांना काहीतरी गाणी म्हणजे आधी गाणी गोष्टी म्हणून आपण त्यांना करू आणि हळूहळू त्यांना मग शिक्षणाकडे आपण जाऊ. तर त्या अशा काही गोष्टी घडल्या की त्याच्यानंतर कळलं आम्हाला की ती कातकरीच मुलं संध्या नंतर शिकवणार आहे. मग आम्ही म्हटलं की आता आपल्याला हे करायला नको आम्ही दुसरं काम करायला. त्याच्यातनं ते सामाजिक शिस्तीचं हे केलं. पण त्यावेळी आम्ही दोघी नेहमी यायचो आणि त्या झोपडपट्टीतल्या मुलांना बोलवून त्या एका समाज मंदिरात बसून आम्ही त्यांना हायजीन गाणी पहिल्यांदा गाणी गोष्टी आणि मग थोडं हायजीन असं काहीतरी शिकवायचा प्रयत्न केला. थोडक्यात काय सतत समाजात जाऊन काहीतरी प्रत्येकाने योगदान करावं असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणजे माझा एवढा व्यस्त सगळा काय रुटीन असायचं दिवसभराचं तरी सुद्धा मी थोडा वेळ काढू शकायचे रोजच्या पण किंवा शनिवार रविवार असेल तरी पण. तर प्रत्येक काढू शकतो जसं आता मृणालताई म्हणाले तसं प्रत्येक जण काढू शकतो. फक्त आपल्या मनात आतून कुठून तरी ती इच्छा पाहिजे. आता आम्ही जे सामाजिक शिस्तीचं उपक्रम घेतोय त्याचा शेवटचा जो पाठ घेतलाय तो सगळा एन्व्हायरमेंटल ह्याचा घेतलाय. कारण मुलांना जागरूक करायला आणि माझी मुलं परदेशात आहेत आता त्यामुळे तिकडे मी गेल्यावर पण पुस्तकं बघत असते. ती मुलं काय बघतात ते बघत असते. तर त्याच्यातनं लक्षात आलं की त्यांच्या करिक्युलममध्ये अभ्यासक्रमामध्ये खूप ह्याविषयी लहानपणापासून अंतर्भूत केलंय. जे आपल्याकडे आता गेल्या 4-5 वर्षात केलंय ते त्यांच्याकडे पूर्वीपासून केलंय. म्हणजे जागरूकता आली आहे. तर आपल्याकडे आता आलीच पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणजे पाणी कसं वाचवायचं पासून सगळी जागरूकता. का झाडं लावली पाहिजे. आपण सगळे घरात चांगल्या घरात राहणारे बंगल्यात राहणारे सगळे आपण काय म्हणतो हा ही झाडं तोडताय ती झाडं तोडताय. अरे पण तुम्हाला विकास पाहिजे तर झाडं तोडताय. रस्ते पाहिजे चांगले तर झाडं तोड. पण मग ती कशी लावा. त्यामुळे हे सर्वात महत्वाचं आहे की नुसतं लावणं नाही तर ती जतन करणं आणि ती वाढतायत की नाही ह्याचा म्हणजे पाठपुरावा करणं.
हे जर आपण मुलांना लहानपणापासून त्याचं शिक्षण दिलं तर ती मुलं मोठी करायला करणार आहे. आता जे कॉन्ट्रीब्युट करतील त्यांना डोक्यात येणार आहे. त्यामुळे अशा प्रकारची जागरूकता, त्यामुळे ती भिशी ही चांगली कल्पना आहे, खूपच छान कल्पना आहे. म्हणजे मला ती पाण्याची भिशी ही कल्पना पण आवडली. ह्या दोन्ही आपल्याला सहजी राबवता येतील, कारण ह्या बायकांचा आवडीचा विषय असतो. तर बायका सुद्धा राबवू शकतात, पण ह्याच्यात मला नेहमी वाटतं की पुरुषांनी सुद्धा सहभाग घेतला पाहिजेच. म्हणजे त्याला अडवून कोणाने उलट जास्त चांगल्या वेगाने ह्याचा प्रसार होईल. मला तर बोलण्यासारखं खूप आहे, पण आता मी इथे थांबते आणि ह्या पुरस्काराबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे खूप धन्यवाद देते आणि तुम्ही सुद्धा सगळेजण इथे आलात त्याबद्दल तुम्हाला. मुगळे मॅडम आणि दाभोळकर मॅडम आपल्या मार्गदर्शनाने निसर्ग आणि पुढची पिढी जोपासण्यात आम्हा सर्वांना नवीन दृष्टिकोन मिळत राहील ही आशा करूयात. यानंतर या हिरवाई प्रकल्पामध्ये आणि संध्या चौगुले यांच्याबरोबर त्यांच्या विविध कामामध्ये त्यांच्या कामानं प्रेरणेनं नवीन उपक्रम करणाऱ्या विविध मान्यवरांची, विविध समाजसेवकांशी आपण संपर्क करत आहोत. त्यांचं म्हणणं ऐकत आहोत, त्यांचं विचार ऐकत आहोत. सर्वप्रथम येतात गीता मामणिया. गीता मामणिया. इथे उपस्थित व्यासपीठ सर्व काकांचं. खरं तर ह्या हिरवाईमध्ये आज आपण एवढं उंच झाडं पाहत आहोत, पण ही झाडं छोटी असताना पण आम्ही पाहिलेली आहेत. आणि जसं चित्राताईंनी सांगितलं की ते पूर्ण फॅमिली रात्री सुद्धा येऊन त्या झाडांना पाणी देऊन जायची. म्हणजे त्यांच्या फॅमिलीने इतकं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे की हे आम्ही म्हणजे हे मी सातत्याने पाहत राहिली आहे. आम्ही इनरविंग क्लब ऑफ सातारा कॅम्पच्या मैत्रिणी आमच्या त्या ह्याच्याने आम्ही खूप अगदी छोटी काहीतरी आव्हान संध्या करायच्या आणि कधी कधी आम्ही जसं जमेल तसं आम्ही इथे येत होतो. कधी पाण्याची टाकी देणं, कधी दिवाळीतल्या मुलांना ते जेवण बनवायचे, जेवण द्यायचे दिवाळीत मुलांना, तर त्यात काहीतरी थोडंफार कॉन्ट्रीब्युशन करणं. तर खरंच म्हणजे मला त्या सरांचं आठवतं. सर आणि सरांचे ही मुलं तो मोठा भाताचं पातेलं असं उचलून स्वतः म्हणजे तो स्वयंपाक त्या मुलांसाठी बनवायचे आणि ते स्वतः ते पातेलं उचलून आणून त्या मुलांना वाढणं, म्हणजे जे पर्सनली इतकं ओतून मनापासून काम ह्या फॅमिलीचं पाहिलंय. आणि त्याबरोबर आपण सगळ्यांनी म्हणजे संध्याने आपल्याला ह्या कामात काही अगदी फुलाची पाकळी म्हणून ओढून आणलंय. तर असं जसं तिथे हे असायची अभ्यासिका, मग तिथे आमच्या काही मैत्रिणी येऊन शिकवायच्या त्या अत्तरी वस्तीच्या मुलांना. असं सातत्याने काही ना काही काम आम्ही करत राहिलो. पण आज हे टिकून राहणं म्हणजे तिथे कधीतरी भिंत तुटली आहे, मग संध्या थोड्या नाराज होऊन पण पुन्हा त्या उठून ते काम करायच्या, हे इट्स अ व्हेरी बिग थिंग. म्हणजे आज आपण या सावलीत बसलोय हे खरं आहे, पण जर मागे वळून पाहिलं तर इम्पॉसिबल गोष्ट अशी ती वाटायची तेव्हा. तर आज आय थिंक मी ह्या कार्यक्रमात म्हणजे हा जो पुरस्कार असतो पांडुरंग सरांच्या स्मरणार्थ, हा पुरस्काराचा कार्यक्रम शक्यतो आय थिंक सध्या मी कधी मिस केलेला नाही आहे. कारण की सध्या इतक्या छान व्यक्तिमत्वांना इथे घेऊन येत असते आणि त्यांचं काम आपल्या समोर रुजू होत असतं, तेव्हा कुठेतरी एक छान प्रेरणा आपल्याला मिळत असते. तसंच आज आपल्याला ह्या दोघीही आश्चर्य आपल्या सत्कारमूर्ती आहेत, त्यांच्याकडून नक्कीच त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्या ह्या कार्याचा जे बायोडेटा वाचला गेला आणि त्याचबरोबर सगळे जे पाहुणे इथे बसलेले आहेत त्या सर्वांचं कार्य मधून कुठेतरी एक चिंगारी दरवेळेस असं कुठेतरी आपण म्हणतो ना, प्रत्येक वेळेस ती एक चिंगारी अजून ब्राईट होत असते. आणि या दृष्टीने ह्या कार्यक्रमाचा सध्या आम्हालाही खूप छान प्रेरणा मिळत असते आणि आम्हाला सगळ्यांना इथे बोलवून इथे ह्यात सहभागी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कॅप्टन शिवाजी यादव. संध्या चौगुले यांचे भाऊ आणि आपल्या बहिणीच्या धडपडीत तिला मोलाची साथ करणारे, तिच्या सगळ्या प्रयत्नांचे साक्षीदार असलेले कॅप्टन शिवाजी यादव आजच्या या कार्यक्रमामध्ये आपले मनोगत व्यक्त करत आहेत.
गुड इव्हनिंग एव्हरीवन, नमस्ते. मी इंडियन नेव्हीमध्ये आहे. 26 वर्ष झाले मला काम करून. तर त्याचे काही एक्सपिरियन्सेस मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामध्ये काही दुधावस्था आहेत. फर्स्ट टाइम आय एम गोइंग टू शेअर विथ समवन. सो आय थॉट की हा आपला खूप एक इंटरेस्टिंग क्राऊड आहे आणि आपण खूप इंटरेस्टिंग विषयांवर बोलतोय. तर आय थॉट की आपण आता ह्याच्याबरोबर शेअर केलं पाहिजे. तर मी आमची जी शिप होती MS तलवार, इट्स अ फ्रिगेट आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट शिप. त्याच्यावर खूप सरफेस टू एअर मिसाईल, सरफेस टू सरफेस मिसाईल्स आहेत, रॉकेट्स, टॉर्पिडोज, 400 माणसं. आणि जगाच्या पाठीवरती शिप कुठेही घेऊन जातो आणि आपल्या भारताचं जे मेरीटाईम ड्रीम आहे म्हणा किंवा आपलं कन्व्हिक्शन आहे, नॅशनल कन्व्हिक्शन, ते आम्ही इम्पोज करतो जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन. सो आय वॉज फीलिंग व्हेरी प्राऊड अबाउट इट. तर त्यापैकी एका मिशनमध्ये आम्हाला पाठवलं इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये आपले जे आता युद्ध चाललं आहे. तर तिथं अडकलेले आपले जे इंडियन्स होते तिथून त्यांना म्हणजे सपोज इथे तिथं बॉम्बिंग चालली आहे, त्यांना इव्हॅक्युएट करायची गरज असेल तर मग त्यांना तिथे इव्हॅक्युएट करून आणायचं असं करून. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की रशिया आणि युक्रेनचं युद्ध चाललं जवळजवळ 2 वर्ष झाली आणि इट इज गोइंग ऑन अँड ऑन. आर यू ऑल सरप्राईज? कारण मी खूप सरप्राईज आहे की हे युद्ध चाललंय आणि आपण इथे सगळे बसलोय आणि सगळं इट्स गोइंग ॲज इट सो नॉर्मल. आणि आधी वाटलेलं की युद्ध सुरू झालं तर अख्खं जग थांबेल म्हणून, पण तसं काय नाही आहे. युक्रेन आणि रशियाचं युद्ध चाललंय, इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं युद्ध चाललंय. तर असंच एका इजिप्तचं एक सफागा नावाचं एक पोर्ट आहे, तिथं आमच्या शिपला फ्युलिंगसाठी म्हणून तिथे गेलो होतो. आणि तिथलं एक चीफ ऑफ स्टाफ ऑफ द रेड सी फ्लीट, एक कमोडोर मोहम्मद रगाब म्हणून आहेत, त्यांच्याशी बोलणं झालं, माझी मीटिंग झाली. त्याच्यामध्ये त्यांना म्हणणार, सर व्हॉट डू यू थिंक ऑफ दिस इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट? तुम्हाला काय वाटतंय ह्या युद्धाबद्दल? ते म्हणे की अरे ते तर फक्त वरवर दिसतंय आपल्याला, खरं तर काय हे आहे की सपोज पॅलेस्टाईनमध्ये जे हमास जो ग्रुप आहे विच इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ द मुस्लिम ब्रदरहुड, तर ते त्याचं हेडक्वार्टर कुठं असेल म्हटले. मी म्हटलं की कुठेतरी असेल मिडल ईस्टमध्ये, कुठल्या तरी कंट्रीमध्ये किंवा पॅलेस्टाईनमध्ये. ते म्हणे नाही, त्याचं हेडक्वार्टर तर लंडनमध्ये. तर हे सगळं डिझाईन्ड आहे आणि US, UK दे ऑल सपोर्ट दिस मुस्लिम ब्रदरहुड फ्रॉम लेट्स से बिहाइंड द कर्टन टाईप ऑफ अ थिंग. आणि त्याचवेळी ते इस्रायलला पण मदत करतायत लढाईसाठी, म्हणजे ते दोन्हीकडून लढाई करतायत. मग ते म्हटले की आता तुला ते जे हिजबुल्ला माहिती आहेत ना, लेबननचे, जे अटॅक करतायत इस्रायलवर, आणि येमेनचे हुती ते पण अटॅक करतायत इस्रायलवर. तर ते म्हणे की ते कोण, त्यांचे सपोर्टर कोण आहेत? तर इफ यू रेड द न्यूज, तर हिजबुल्ला आणि हुती हे जे ग्रुप्स आहेत ते इराण बॅक्ड आहेत, इराण त्यांना सपोर्ट करतो. सो वाय इज इराण सपोर्टिंग देम अँड टेलिंग देम टू फाईट दिस वॉर? तर रशियानं इराणला सांगितलं, इराण रशियाकडून खूप मिलिटरी हार्डवर्क घेतो काय, तर रशियानं इराणला सांगितलं की तू त्यांच्यावर अजून अटॅक कर इस्रायलवर, म्हणजे इस्रायलला अमेरिकेची अजून मदत घ्यावी लागेल, है की नाही? मग जर इस्रायलला अमेरिकेनं अजून मदत दिली तर मग ते युक्रेनला मदत करू शकत नाहीत आणि मग तिथं रशियासाठी इझी पडेल, कारण त्यांचं युक्रेन बरोबर युद्ध चाललंय. ज्या आयडिया म्हणलं काय अवघडच आहे. हां, सो इट वॉज अ व्हेरी बिग रेव्होल्युशन टू मी की आपल्याला इथं माणसं मरतायत, बायका, मुलं, बाळं पॅलेस्टीनमध्ये, आणि तिथं तिथं अंडरहँड म्हणजे पीपल आर प्लेइंग अबाउट वॉर, देअर इकॉनॉमी, पॉलिटिक्स, आणि हे सगळं चालू आहे. आणि फॉर सम अदर रिझन ओनली, जे आपल्याला वरवर दिसतं तसं ते नाही आहे. तर मग त्याच्यानंतर मला असं वाटलं कि मतलब मैं क्या कर रहा हूँ यहाँ पे, अपनी शिप लेके बड़े मज़े से एकदम, मेरे पास ये मिसाइल है, वो मिसाइल है ना, छाती ठोक के हम कर रहे हैं, पर पता चला साला अंदर से कुछ और ही चल रहा है. तो मतलब असं वाटलं की यायला आपण जे करतोय तो ठीक करतोय का, आणि ये तो सब दिखावा है कि नहीं? हम तो एक नाटक का एक पार्ट खेल रहे हैं एंड मैं तो एक प्यादा हूँ और मुझे पता भी नहीं था तक, तो उस टाईप में. तर मग असं वाटलं की यार ये तो सब गलत आहे. पण नंतर विचार आला की सपोज आज लढाई झाली भारताची आणि आज जायची वेळ आली असं मला सांगितलं कोणीतरी, तर म्हणजे मला कसं वाटेल? तर तुम्ही फ्रँक विचार, मला खरं तर खूप छान वाटेल, मजा वाटेल मला, आणि आय विल बी व्हेरी इगर आणि टू गो. मग मी म्हटलं हे काय, माझ्या मनामध्ये तसे 2 वेगवेगळे विचार कसे आहेत? तर त्यावेळी एक WB येट्स नावाचे एक पोएट आहेत, खूप छान त्यांची कविता आहे, ती तुम्हाला वाचून दाखवतो. An Irishman foresees his death, अशी कविता आहे. Those that I fight, I do not hate. Those that I guard, I do not love. मी ज्यांच्याशी लढाई करतोय, खरं तर मला त्यांच्याबद्दल घृणा नाही आहे, आणि ज्यांच्यासाठी लढाई करतोय मी त्यांच्यावर माझं प्रेम असं काय नाही आहे.
नो लाईकली एंड कुड ब्रिंग देम लॉस और लिव्ह देम हॅपियर दॅन बिफोर. या लढाईमधून ते जे लोक आहेत कॉमन पीपल त्यांना काही लॉस पण होणार नाही, त्यांना काही रिलीफ पण मिळणार नाही. ह्याच्यामुळे ते कोणाला काही खुशी तर मिळणार नाही आहे या लढाईबद्दल. नॉर लॉ नॉर ड्युटी बेड मी फाईट, नॉट पब्लिक मेन नॉट चिअरिंग क्राऊड्स. की ना कायदा ना ड्युटी ना कोणी मला मोटिवेट केले म्हणून, किंवा ना चिअरिंग क्राऊड्स की कोणी मला चिअरिंग केलं म्हणून मी जाऊन फाईट करतोय. तो म्हणतोय की अ लोनली इम्पल्स ऑफ डिलाईट ड्रोव मी टू दिस ट्युमल्ट इन द क्लाउड्स. एक लोनली इम्पल्स ऑफ डिलाईट म्हणजे आनंदाचा एकाकी आवेग. मी इंटरनेटवर बघितलं ट्रान्सलेशन. तर बेसिकली आपल्याला सगळ्यांना आतून काहीतरी खूप आवडतं आणि म्हणून ते आपण जाऊन करतो. आणि ते का आवडतं हे लॉजिक मे बी इट्स नॉट देअर. तर तसं चित्रा, मृणाल आणि संध्या ह्यांना त्यांचा जो इम्पल्स ऑफ डिलाईट आहे तो इतक्या छान गोष्टींमध्ये आहे आणि त्या करतात. आणि किती अवघड काम आहे त्या तिघींचं, पण ते किती सहजपणे करतात बिकॉज ऑफ दॅट लोनली इम्पल्स ऑफ डिलाईट. ते तेव्हा मी हे जे कनेक्ट केलं मला खूप छान वाटलं स्वतःच. सो व्हॉट इज कॉमन बिटवीन दीज 3 गर्ल्स? ह्या 3 मुलींमध्ये कॉमन गोष्ट काय आहे तर इट इज पर्सिस्टन्स अँड पर्सिव्हरन्स. म्हणजे चिकाटी. म्हणजे चिकाटी म्हणजे काय की ते कितीही प्रॉब्लेम्स आले तरी आपण ते थांबणार नाही, ते धरून राहणार. म्हणजे जाऊन चिकटणारच की हम तो अब तो छोडेंगे नहीं, ठीक आहे, अब तो एक करके रहेंगे, वो वाला ॲटिट्यूड. आणि त्यांच्या कामावर असलेलं त्यांचं जे प्रेम आहे ते कंटिन्युअस आणि कंटिन्युअल आहे. कंटिन्युअस आणि कंटिन्युअल म्हणजे सतत, कंटिन्युअल म्हणजे अनंत. असं वाटतं सेम अर्थ आहे पण नाही. सतत म्हणजे परत परत आणि कंटिन्युअल अनंत म्हणजे ते कधीही न थांबणारं, एंडलेस. तर त्यांचं जे प्रेम आहे त्यांच्या कामावर त्याचं नेचर असं आहे कंटिन्युअस अँड कंटिन्युअल. त्यांची मोटिवेट करण्याची ॲबिलिटी. आज आपण इथं सगळे जे आलेलो आहोत दे आर जस्ट प्युअर मोटिवेशन. नाहीतर आय एम टेलिंग यू, मला स्वतःला असं खूप म्हणजे असं वाटतं की अरे आय एम सो बिझी, आय विल डू दिस दॅट ये वो और मैं कहाँ पे ये वो असं करत करत आपण येतो शेवटी इथे. आणि दरवेळी वी आर दिस आय थिंक द सेम क्राऊड. सो आणि सो मेनी न्यू पीपल कीप गेटिंग ॲडेड अप. तर ह्या तिघींची जी मोटिवेट करण्याची केपेबिलिटी आहे दॅट्स वन अमेझिंग. आणि त्यांनी आपल्याला खूप इन्फ्लुएन्स केलेला आहे, इन्स्पायर केलेलं आहे आणि प्युअरली बाय दॅट पर्सनॅलिटी. आता चित्रामॅनच्या ह्याच्यात पण खूप वेळ आलं कन्झ्युमर म्हणजे हाऊ वी आर हर्टिंग द एन्व्हायरमेंट. मृणालिनी मॅमने पण सांगितलं. कारण आपल्यामध्ये एक मला असं वाटतं की कन्झ्युमरिझम जे आहे ते खूप वाढत आहे. ॲक्च्युली आपल्या देशामध्ये थोडं इतका प्रॉब्लेम नाही आहे, बाकी देशांमध्ये जास्त आहे. पण तरीही आता तो आपल्याला पण लागायला लागलेला आहे. आपण खूप जास्त गोष्टी विकत घेतो, आपण खूप जास्त खर्च करतो. म्हणजे वी वॉन्ट स्टफ. आपल्याला सामान हवं आहे, आपल्याला आपली घरं भरायची आहेत, आपल्याला गाडी घ्यायची, आपल्याला कपडे घ्यायचे, आपल्याला घरातलं फर्निचर घ्यायचं, हे घ्यायचं ते घ्यायचं. आणि आपण खूप असं देयर इज लॉट ऑफ कन्झ्युमरिस्टिक ॲटिट्यूड दॅट इज हॅपनिंग अँड विच इज ॲक्च्युली हर्टिंग द एन्व्हायरमेंट. तर एन्व्हायरमेंटला आपण आपल्या मुलांसारखं जोपासलं पाहिजे. माझी मुलगी होती लहान काल, तिला मी शाळेत जाताना बसमध्ये सोडत होतो आणि त्यावेळी बघितलं अरे ती मोठी झाली, अशी रोपं मोठी होतात तशी. सो जसं मॅमनी सांगितलं म्हणजे आय थिंक शी ट्रीट्स चिल्ड्रन लाईक प्लांट्स. आणि मृणाल मॅम शी ट्रीट्स प्लांट्स लाईक चिल्ड्रन. आणि असं एकूण व्हॉट अ इंटिमेट कनेक्शन दॅट इज. लव्हिंग द एन्व्हायरमेंट इट इज लाईक लव्हिंग इच अदर. आपण एकमेकांवर प्रेम करतो म्हणजे आपण हिरवाईवर प्रेम करावं, आपल्या झाडांवर प्रेम करावं, ते म्हणजे एकमेकांवर प्रेम करावं असं आहे. एक पिक्चर बघितला मी एक 2-3 आठवड्यांपूर्वी, त्याचं नाव आहे बिफोर मिडनाईट. इंग्लिश पिक्चर बघतात त्यांनी. आय एम हायली रिकमेंडिंग यू दिस मूवी. खूप मस्त आहे. तर त्याच्यामध्ये ना एक छान लाईन आहे, त्या म्हणतात की वी ॲपियर इन दिस लाईफ अँड वी डिसॲपियर. ॲक्च्युली वी आर जस्ट पासिंग थ्रू. ठीक आहे. तर अशा ह्या टेम्पररी लाईफमध्ये आपण आपली मुलं, आपली झाडं ह्यांना जर आपण खूप इंटिमसीनं वाढवलं तर ते खूप एक छान अर्थपूर्ण लाईफ असेल. टीमवर्क आता हे माझी गेली अपॉइंटमेंट जी होती तलवारवर, तर त्याच्यामध्ये आम्ही 400 माणसं होतो आणि समुद्रात मध्यभागी इंडियन ओशन रिजन इज अ समुद्र विच इज सो बिग नो, इट इज 70 मिलियन स्क्वेअर किलोमीटर. ह्याची जी साईज आहे इट्स रिअली ह्यूज. आणि त्याच्यामध्ये इमॅजिन समवेअर इन बिटवीन समुद्र खवळलेला आहे,
सगळं असं वाटतं आज सब टूट फूट जाएगा, हम सब मर जाएंगे. त्याच्यामध्ये आम्ही असे 400 जीव असं असतो आणि त्यावेळी रिअली यू कम टू नो द व्हॅल्यू ऑफ टीम वर्क. तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला छान एक्झाम्पल द्यायचं आहे की आपण ध्रुवतारा बघतो. ध्रुवतारा आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे नेव्हीमध्ये, कारण तो आम्हाला डायरेक्शन देतो नॉर्थ. आपण सध्या कुठं आहोत आणि इथून आपल्याला कुठं जायचं आहे, आपल्या कुठली दिशा आहे, त्याच्यासाठी आम्ही खूप स्टडी करतो. वेअर इज ध्रुवतारा, ही शोज अस द नॉर्थ, है ना. तर ध्रुवतारा हा एक तारा आहे की नाही? गलत जवाब. रिसेंट स्टडी सेज दॅट ध्रुवतारा इज अ कॉन्फ्लुएन्स ऑफ मेनी स्टार्स. खूप चांदणे आहेत त्याच्यामध्ये. तर ॲक्च्युली आपल्याला जे वाटतं की ही एक वन इंडिविजुअल स्टार है, ऐसा नहीं होता है. त्या स्टार इट्स ॲक्च्युली अ टीम वर्क, इट्स ॲक्च्युली ब्रायटन्स ऑफ दॅट स्टार. ठीक आहे. तर तसं सर्वप्रथम मी म्हणेन की संध्या ही आपल्याला एक स्टार वाटते. आज आपण तिच्याबद्दल किती कौतुक चाललंय इथे, पण ते जे तिचं म्हणजे शी इज नॉट अन इंडिव्हिज्युअल स्टार. पांडुरंगदाजी, सिद्धार्थ, धनंजय आणि त्याचबरोबर चित्रा मॅम सारख्या आणि मृणाल मॅम सारख्या आणि आपल्यासारखे आपण सगळेजण, वी आर ऑल वन टीम. आणि आज अगर ये चमक रहा है तो ये जो जगमगाहट है वो आपका एटीट्यूड का जगमगाहट है, आपल्या सगळ्यांचा कलेक्टिव्ह ॲटिट्यूडचा जगमगाहट आहे. सो लेट्स सेलिब्रेट द ब्राईटनेस ऑफ ईच स्टार. परत मला एक गंमत सांगायचं होतं तुम्हाला, ते म्हणजे हे की ही झाडं दिसत आहेत का आपल्या आजूबाजूला? तर काय वाटतंय तुम्हाला इथं काय चाललंय झाडांमध्ये? तर आता इमॅजिन करा, ह्याची जी मुळं आहेत ना खाली, तर ते पाणी कुठे कुठे आहे तिकडे सगळं शोधत चालले. न्यूट्रिएंट्स कुठे कुठे आहेत, वेर इज कॅल्शियम, वेर इज मॅग्नेशियम, वेर इज नायट्रोजन, आणि ते सगळं खूप फळत आहे. मग ते काय आपल्या त्या नळ्यांमध्ये पाठवतात. ते वरनं पानं त्यांना हे करतात, आवाज येतो, अरे भाई जल्दी करो, यहाँ पे बहुत जरूरत है ये वो. मग ते असं सगळं खालून ते सगळं पाणी, न्यूट्रिएंट्स अगदी पूर्ण वरपर्यंत जातात आणि तिथं सनलाईट येते. मग ते काय क्लोरोफिल तयार होतं, बायोलॉजी जो भी आहे ना, आणि मग त्यातून ते एनर्जी तयार करतात. मग त्याच्यानंतर ते डिस्ट्रीब्यूट दॅट होल एनर्जी बॅक इन टू द ट्री सो दॅट द ट्री कीप्स ग्रोईंग. एवढं सगळं करतात हे. बट डू दे एव्हर मेक एनी नॉईज? किती शांतपणे सगळं चाललेलं असतं. तर आपल्या ह्याच्यामध्ये आजकाल ये जो बहुत अच्छी चीज़ है लेकिन ऑल्सो बहुत एक डिस्टर्बिंग चीज़ है, त्याच्यामध्ये खूप सोशल मीडिया आणि ह्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला माहीतच आहेत. पण व्हॉट एक्झॅक्टली आर द प्रॉब्लेम्स? तर मला असं वाटतं की द प्रॉब्लेम लाईज विथ आवर नीड फॉर सेल्फ अश्युरन्स, आवर नीड फॉर रेलेव्हन्स आणि द पिअर प्रेशर. अरे जो मित्राने ती गाडी घेतली, आता मला ही गाडी घेतली पाहिजे. अरे हे झालं, अरे ऑफिसमध्ये सगळे असे आहेत म्हणल्यावर मला असं केलं पाहिजे. हे पिअर प्रेशर झालं. त्याचबरोबर म्हणजे आपण ना आपल्या ग्रुपमध्ये व्हॉट्सॲपवर, इंस्टाग्रामवर मला अटेन्शन द्या, गिव्ह मी मोर अटेन्शन, गिव्ह मी अटेन्शन. आपल्याला असं खूप आपण काय काय सांगत असतो, बोलत असतो, हे केलं ते केलं वगैरे वगैरे. कारण त्याच्या कोरमध्ये असं आहे की वी जस्ट वॉन्ट अटेन्शन, वी वॉन्ट एन्करेजमेंट. तर तसं आपण जर झाडांकडून शिकलो तर ते शांतपणे आपलं काम चालू असतं. वेदर वी अटेंड टू देम ऑर नॉट, वेदर द ट्री इज स्मॉल ऑर बिग, बट दे कंटिन्यू देअर ओन प्रोसेस, हॅव्हिंग फेथ अँड कंटिन्युअसली कीप ग्रोईंग अप. आय थिंक दॅट्स अ लेसन वी नीड टू लर्न फ्रॉम दॅट. आणि त्याचबरोबर लास्टला लाईक दिस ट्रीज हॅव ग्रोन टॉल अँड ऑलमोस्ट टचिंग द हेवन. आता वर बघा, असं वाटतं की आम्हाला टच करतायत ते, जणू काही स्वर्गालाच पोचलेत. हां, पण त्याचबरोबर त्यांची मुळं एकदम खाली फर्म आहेत. उन्होंने जमीन को छोडा नाही आहे. तर ते एक्झॅक्टली लाईक चित्रा मॅम, मृणाल मॅम, संध्या, ते खूप असे म्हणजे मोठे, त्यांची झेप मोठी आहे, पण त्यांनी जमीन नाही छोडा म्हणून. तो वो ती त्यांची काबिलियत आहे आणि ती त्यांची नम्रता आहे. दॅट इज द ह्युमिलिटी अँड दॅट इज द केपेबिलिटी. तर I think that is the lesson, biggest lesson that we need to learn from all three of you girls. You all are very amazing. I am so impressed by all of you and we all love you. संध्या म्हणलेली असं म्हणू नको, आमच्या काही काय चालत नाही, पण मी म्हणणार. मी म्हणत होते तर बोर्ड पण लावूया, वी लव्ह यू मृणाल, वी लव्ह यू चित्रा, पण ते म्हणले नाही, प्रोटोकॉल नाही. म्हणलं ठीक आहे, ॲटलीस्ट आपल्या भाषण नको डायरेक्ट घेऊन. सो लास्ट में आय वुड लाईक ऑल ऑफ अस टू फील द मॅजिक ऑफ आर टुगेदरनेस. आपण एक गाणं म्हणूया. तर गाणं आपलं साधं आहे, पण त्याच्यामध्ये आय ट्राय टू डू सम चेंजेस इन द सेकंड पॅराग्राफ. ठीक आहे. तर लक्षात ठेवा की आपल्याबरोबर फक्त आपण गाणं म्हणत नाही आहे, ही आपली झाडं पण गाणं म्हणतात. काय, दे आर ऑल्सो लिसनिंग टू अस अँड दे आर ऑल्सो ट्राईंग टू सिंग विथ अस. ओके, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना गाणं म्हटलं पाहिजे, लाजू नका कोणी. ठीक आहे. आणि मोठ्या आवाजात म्हणूया. ठीक आहे.
हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन। ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन। आता मी एक लाईन म्हणतो, मग तुम्ही माझ्या मागे रिपीट करा. होगी हरियाली चारों ओर, बच्चों को गाइड करेंगे और साथ लगाएंगे जोर, एक दिन हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. खूप खूप धन्यवाद सर. जागतिक शस्त्रास्त्र स्पर्धा, त्यातून लादलेली युद्ध, आपली चंगळवादी जीवनशैली आणि या सगळ्या हिरवाईमध्ये आज जे 3 स्टार आहेत, मृणाल, चित्रा, संध्या, जे चिकाटीनं इतकं छान काम करतायत आणि आपल्याला प्रेरणा देत आहेत. आणि होंगे कामयाब या गीतानं केलेला समारोप, आपलं भाषण आणि आपलं वर्तन दोन्ही आम्हाला लुभावून गेलं आणि खूप खूप धन्यवाद. यानंतरचे आपले प्रमुख दुसरे पाहुणे डॉक्टर सोमनाथ साबळे. नमस्कार. संध्या मॅडम दरवर्षीप्रमाणे फोन आला की कार्यक्रम आहे यावर्षी, तर मी प्रमुख पाहुणे म्हणून यायचं. म्हटलं गटात न बसणारा प्राणी कोण असेल ते कदाचित मी असेल, तर मी प्रमुख पाहुणा नाही, मी तिथं धनंजय बरोबर व्हॉलंटियर म्हणून जास्त चांगला शोधतो असं मला नेहमी वाटतं. आणि नेहमी दरवर्षी मला त्या खुर्चीवर बसवतात. त्या माझ्या शिक्षिका आहेत, त्यामुळं तो त्यांचा जो हक्क आहे किंवा तो त्यांचा जो आदेश आहे तो डावलता पण येतो. त्यामुळं परत एकदा या बाजूला बसलोय. पण ज्यांचा माझ्या हातातून सत्कार केला, कदाचित तो माझा मोठा सत्कार होता. कारण कदाचित माझ्या जन्माच्या आधीपासून त्या या क्षेत्रात चित्रा मॅडम खूप मोठं काम करतायत आणि म्हणजे हा खरंच माझ्यासाठीच हा एक मोठा सत्कार झाला असं मला वाटतं. मृणाल मॅडमचं काम आपण बघतोय, आपण ऐकलं. म्हणजे एक कॉमन हाऊसवाईफ आपण म्हणतो किंवा हाऊस वुमन काय काय करू शकते, घरात बसून आपलं घर सांभाळून काय काय करू शकते, एक इन्स्पायरिंग सगळंच असतं. शिवाजी सर, तुम्ही म्हटलात की तसंच आता आम्ही म्हणतो वी लव्ह यू. आपण इथून जाताना काय घ्यायचं, म्हणजे मला आठवतं एक कातकरी दिवाळी आपण दरवर्षी साजरी करायचो आणि तेव्हा मी एकदा इथं होतो आणि मी मॅडमना म्हटलो की हे बंद झालं पाहिजे. पण का बंद व्हायला पाहिजे की असं सेलिब्रेट त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ नाही यायला पाहिजे. ते तिथं यायला पाहिजे की आपण एकाच लेवलला असायला हवं. कदाचित ह्या गोष्टी शक्य नाही, म्हणजे की कदाचित एक स्वप्नरंजन असू शकतं. तसंच हे जे आता आपण म्हणतोय की शिवाजी सर म्हटले की संध्या मॅडम किंवा या तिघी ध्रुवतारा आहेत. पण तो ध्रुवतारा एक समूह आहे तारांचा. पण खरं सांगू मी थोडं ॲग्री नाही होत. हे जे लोक काय करतात किंवा त्यांना जी धडपड करावी लागते तिथं बऱ्याचदा टीम नसते. म्हणजे हे थोडं मी कदाचित वेगळं बोलतोय, पण मी जवळून बघतोय गेले 10 वर्ष, म्हणजे 10 वर्षापासून मी 10-12 वर्ष साताऱ्यात आहे आणि प्रत्येक वर्षी कार्यक्रमाला म्हणून येतोय आणि हे बघतोय की काय चालली धडपड त्यांची. म्हणजे आधी ती उभारण्यासाठी धडपड, आता ती सांभाळण्यासाठी आणि आता भविष्यात याचं काय व्हायचं ह्या चिंतेनं त्यांचं काय होतं हे मी खूपदा त्या फोनवर ऐकतो. मग असं वाटतं की आपण समाज म्हणून काय करतो. म्हणजे मॅडम म्हटलं की आपण निगेटिव्ह खूप फोर्सेस असतात, म्हणजे की पण चांगली कामं करणारी खूप माणसं असतात, पण ती कुठं असतात बऱ्याचदा दिसतच नाही. ही एक शोकांतिका पण बऱ्याचदा राहते. म्हणजे कदाचित आता आपण आपला माणसाचा इतिहास बघितला तर किती आपण 2024 सालात आपल्याला 2000 वर्षांबद्दल थोडं माहिती, त्याच्या आधीचं काही आपल्याला मे बी पुस्तकातून, पुराणातून, कुठून तरी आपण ऐकलंय, काही हजारो वर्षांचा आपला इतिहास. मग ही जी पृथ्वी ती तेव्हाही तशीच होती 10,000 वर्षापूर्वी, आजही तशीच आहे. तेव्हा जेवढी झाडं असतील, तेव्हा जेवढ्या नद्या असतील, तेव्हा जेवढं पाणी असेल, आज तेवढं आहे का? आणि तेव्हा किती माणसं होती आणि आज किती माणसं होती? मला असं वाटत होतं की आत्ता जगात 600 कोटी माणसं, म्हणजे असं मला समज होता.
आत्ता बसल्या बसल्या जस्ट मी गुगल केलं जगाची लोकसंख्या, म्हणजे मी कधीतरी वाचला असेल लास्ट, तेव्हा माझ्या डोक्यात तो 600 कोटी आकडा बसला होता. आत्ता मी जस्ट गुगल केलं 5 मिनिटापूर्वी, 795 कोटी, 795 कोटी माणसं आहेत जगात. आणि आपल्याला काय वाटतं की ही पृथ्वी फक्त आपल्या बापाची आणि ही सगळी फक्त आपल्या पुरतीच आहे, आपल्या आयुष्यापुरतीच आहे. जेवढं शक्य तेवढं ओरबाडण्याचं काम आपण करतो. म्हणजे कितीही काय असेल हे सगळं आपलंच आहे, हे सगळं आपल्या हयातीत आपल्याला हे संपवायचं आहे. या अट्टहासानं आपण ते धावतोय ते संपवण्यासाठी, असं मला वाटतं बऱ्याचदा. की झाडं लावणे म्हणजे जितकी झाडं तोडतो त्याच्या प्रमाणात किती आपण लावतो किंवा जेवढा ऱ्हास करतो. आपण दरवर्षी उन्हाळा आला आणि गरम व्हायला आलं की काहीतरी हे जगाचं चक्र बिघडलंय वगैरे वगैरे गप्पा मारतो आणि घरात जाऊन किंवा गाडीत जाऊन एसी लावतो आणि शांत होतो. त्याच्या पलीकडे आपण काय करतो? काही करत नाही आपण त्याच्या पलीकडे. तर मला काय असं वाटतं की ही या चर्चा होत राहतात आणि आपण म्हणतो की हे विकास पण व्हायला पाहिजे, रस्ते पण व्हायला पाहिजेत, मग त्यासाठी थोडी झाडे तोडावी लागतील, मग हे पाणी संपतं, मग पाणी दुष्काळ येतो, मग आपल्याला या निसर्गाच्या परिस्थितीचं किंवा आपलं निसर्गावर किती डिपेंडन्स आहे याची परत जाणीव दरवर्षी अशा कठीण परिस्थितीमध्ये येते. पण आपले प्रयत्न तेवढे होतात का? म्हणजे मला असं वाटतं की संध्या चौगुले मॅडम करतात अशी हजारो माणसं, अशा मॅडम तशा म्हणतात की अशा टीम्स जेव्हा तयार होतील तेव्हा कुठेतरी काही थोडे फरक दिसतील. इथे समोर बसलेली खूप मोठी मोठी माणसं, श्रोत्री सर असतील, आता अनिमेश चव्हाण सर होते, इकडे बाबर साहेब आहेत, मागे देवी सर आहेत, माझ्या ओळखीची सगळी मोठी माणसं कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ह्या जगाचं जे देणं आहे ते देण्याचा किंवा एक परतफेड करण्याचा एक प्रयत्न करत असतात. हा प्रयत्न आपण आपल्यात तर तो भिनवायलाच हवा आहे, पण तो आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पण देण्यासाठी काही ना काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आपण जसं म्हणतोय की हे आपल्या पुरतं नाही, निसर्गाचं संवर्धन हे आपल्यासाठी नाही करायचं, आपल्या येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्यांसाठी करायचं आणि कुठेतरी ते मुलांवर बिंबवायचं आहे. करण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, पण जसं म्हणतोय की लगेच आज ठरवलं की लगेच पुढच्या वर्षी हे चमत्कार नाहीत होणार. त्यासाठी एक सातत्य लागेल, एक इच्छाशक्ती, प्रबळ इच्छाशक्ती लागेल आणि कुठेतरी या लोकांसारखे लीडर लागतील जे आमच्यासारख्यांना बोटाला धरून नेतील किंवा एक काठी घेऊन मागं उभं राहून आम्हाला कळवतील की नाही हे करणं गरजेचं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर करू शकलो आपण तर कदाचित छोटे छोटे फरक आपल्याला दिसायला लागतील. त्यामुळं तुम्ही जे काम करताय ही खूप मोठी कामं आहेत आणि अजून करण्यासाठी खूप कामं आहेत, पण मग कदाचित आमच्याकडे ती दृष्टी नसते किंवा आमच्याकडे ती लिडरशिप नसते. ही लिडरशिप तुमच्याकडे निश्चितपणे आहे. म्हणजे काहीही सपोर्ट नसताना अगदी म्हणजे फक्त त्या वेडापायी किंवा ध्यासापायी काही ना काहीतरी तुम्ही खूप मोठं केलेलं आहे. तसेच अशीच माणसं मोठी या सगळ्यांनी आपल्यातल्या म्हणजे जे आमच्यासारखे आहेत की जे फक्त आम्ही मागे यायला तयार आहोत, फक्त तुम्ही आम्हाला बोट धरा आणि चला म्हणा. तर असे हे जर झालं तर मला असं वाटतं की कदाचित छोटे छोटे फरक अजून आपल्याला पुढच्या वेळी दिसतील. हा हिरवाईत नाही, मी अगदी सत्य परिस्थिती सांगतो की मॅडमची आता धडपड चालली की ही कशी चांगली वाचवता येईल. म्हणजे आज मला असं वाटतं की ही मीटिंग झाल्यानंतर का एक समविचारी लोकांनी काहीतरी ठरवून द्या, त्यांना कुठेतरी तो धीर देऊया की नाही हे जे तुम्ही उभं केलेलं आहे हे कुठेही त्याला काही होणार नाही, बाधा होणार नाही, हे खूप चांगलं होणार आहे. म्हणजे पांडुरंग चौगुले वरून आपला म्हणतो की खूप आनंदी असतील, पण तो आनंद हा आपल्याला त्यांना अजून द्यायचा आहे आणि आपल्याला स्वतःला यातून काहीतरी एक प्रेरणा घेऊन हे कसं चांगलं टिकवता येईल यासाठी काहीतरी करायचं असं मला वाटतंय आणि यासाठी खरोखर आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे असं मला वाटतंय. पुरस्काराचा मी परत एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि मला इथं बोलवलं, अगदी तुमच्यातला सगळ्यात छोटा असेल मी व्यक्ती, पण मला इथं बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आजूबाजूच्या निसर्गाचं रक्षण करण्यात मार्गदर्शक करेल. यानंतर प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर ज्यांना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व सकारात्मक गोष्टींमध्ये रस असतो, योगदान असतं, ते मार्गदर्शन करतील. आपण सगळ्यांशी संवाद साधतायत डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर. सन्माननीय विचारमंच आणि विचारमंचासमोरील सन्माननीय मान्यवर, एक आनंददायी, प्रेरणादायी पारिवारिक सांस्कृतिक सोहळा आपणासमोर संपन्न झाला आहे. खूप वेळ झाला याची मलाही कल्पना आहे,
मी 5-7 मिनिटाहून अधिक बोलणार नाही, पण या 5-7 मिनिटात आज ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय ते माझे मित्र पांडुरंग चौगुले यांच्या काही महत्त्वाच्या 2-3 आठवणी मला सांगायच्या. त्यानंतर हिरवाईबद्दलही मला बोलायचं आहे. आणि या अशा कार्यक्रमासाठी वेळ काढून केवळ डॉक्टर छोत्री नव्हे तर डॉक्टर साबळे सुद्धा येतात आपली प्रचंड प्रॅक्टिस सोडून. त्यामुळे हिरवाईने काय कमावले ते लक्षात येतात. आता अचूक गोडबोले पण आलेत, त्यामुळे हिरवाईने जोडलेली माणसं आपल्या लक्षात येतील. मी सुरुवात करतो माझी आणि पांडुरंग चौगुले यांची ओळख कशी झाली. मी जवळजवळ 25-30 वर्षापूर्वी माझा 31 वर्षाचा दिल्लीतला सहवास संपवून नोकरी संपवून सातारला आलो. आणि त्यावेळी सातारला आल्यावर मला 4-5 जवळचे मित्र लगेच मिळाले. त्यात पहिले आह साळुंके होते, थोर विचारवंत आहेत, थोर लेखक आहेत आणि आमची अनेकदा वैचारिक चर्चा होत असते. दुसरे माझ्याहून मोठे असलेले संभाजीराव पाटणे मिळाले, तेही मित्र होते. त्यानंतर पुरुषोत्तम सेठ जे LB कॉलेजचे प्राचार्य होते, माझ्याच वयाचे होते, ते मित्र झाले. नंतर अरुण गोडबोले जे आपण सर्वजण ओळखतो अनेक कारणामुळे सातारचं श्रद्धास्थान, तेही मित्र झाले. ते जवळजवळ आम्ही समवयस्क होतो. आणि माझ्याहून जवळजवळ 25-30 वर्षांनी लहान असलेला पांडुरंग माझा अतिशय जवळचा मित्र झाला. आणि तो का झाला आणि त्याची सुरुवात कशी झाली हे पण मला प्रथम सांगितलं पाहिजे. मी ज्यावेळी सातारला आलो त्यावेळी मला वाटतं आत्ता इथे आहेत किंवा येऊन निघून गेले श्रीकांत कात्रे. श्रीकांत कात्रे हा प्रभातचा संपादक आहे. त्यावेळी तो सकाळचा संपादक होता. आणि मी सातारला आल्या त्यावेळी पर्यावरण दिन साजरा होणार होता. आणि त्याने त्यावेळी ठरवलं की आपण आत्ता जाऊन योगेश्वरवर वगैरे झाडं लावायची, तो कार्यक्रम करायचा आणि तू अध्यक्ष किंवा प्रमुख पाहुणा म्हणून ये. मी त्या कार्यक्रमाला चाललो होतो त्यावेळी मी पाहिलं की रस्त्यात एका बाजूला एक जोडपं 25-30-35 वर्षाचं आणि त्यांची मुलं 10-12 वर्षाची हातात चमेलं, फावडं, कुऱ्हाड, पाणी, रोपं घेऊन उभी आहेत. त्यांच्याजवळ त्यांची एक स्कूटर्स आहे, स्कूटरवर पाण्याचे हंडे ठेवलेत. आणि ते लोक ही सबंध जागा साफ करून हे 4 जण तिथे झाडं लावत आहेत. आणि त्या कार्यक्रमात मी त्याचा उल्लेख केला की म्हटलं खरा पर्यावरण दिन हे चौघं साजरे करतायत, हे चौघं कोणी ओळखलं पाहिजे. आणि श्रीकांतने पुढच्या दिवशी सकाळच्या पहिल्या पानावर चौकटी ती बातमी टाकली आणि त्यानंतर त्यांची आमची ओळख झाली. ओळख झाल्यावर मला पुढची जी गोष्ट सांगायची ना ती महत्त्वाची आहे आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. पांडुरंग माझा जवळचा मित्र झाला, माझा पुरुषोत्तम सेठ सर्वांचा. आणि एकदा बसताना पांडुरंग म्हणला संध्या किती चांगलं काम करते, हे करते आहे. ते म्हटलं आम्हाला माहिती आहे. तो म्हणला पण आपला समाज कसा आहे तुला माहीत आहे का? मी म्हटलं मला काय फारसा माहीत नाही परंतु तसा माहिती आहे. आणि मी पुरुषोत्तम सेठ अरुण गोडबोले बसले असताना त्यांनी त्याला आलेली पत्र आम्हाला काढून दाखवली, चांगल्या अक्षरात लिहिलेली, खालती नावं लिहिलेली, कदाचित प्राध्यापक वगैरे असतील. आणि त्यांनी लिहिलं होतं की तुझी बायको संध्या काही वेळा पुरुषोत्तम सेठ यांच्याबरोबर पूर्णेश्वरला झाडं लावायला जाते. तू काय पुरुष आहेस का कोण आहेस? परवा ते दाभोळकरांच्याही घरी गेली होती, तुला काही असं वाटतं की नाही? त्यांनी आमच्यासमोर ती पत्र पाडली. तो म्हणला हा समाज कधी बदलणार आहे? आणि त्यानंतर पांडुरंग जे म्हणाला ते महत्त्वाचं आहे, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तो म्हणाला प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते, त्याप्रमाणे प्रत्येक यशस्वी स्त्री मागे एक पुरुष उभा राहिला तर हा देश बदलेल. आणि मी संध्याबाबत ते करणार. त्याला सर्वाधिक आनंद केव्हा झाला तुम्हाला माहिती आहे का? त्यावेळी संध्यावरती साधनेने कव्हर स्टोरी केली, गाव बदलणारी बाई म्हणून. आणि साधनेने कव्हर स्टोरी करणं ही डाव्या चळवळीतली फार मोठी गोष्ट होती. आणि त्याच वेळी हेडगेवार पुरस्कार 1 लाखाचा तिला मिळाला.
तो म्हणजे उजव्या चळवळीतला होता. त्याचा आनंद पांडुरंगला तर झालाच, पण माझा थोरला भाऊ देवदत्त यालाही झाला. तो म्हणला परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्या लोकांनी डावी उजवी ही बाजू न ठेवता समन्वय शोधला पाहिजे, आणि तो समन्वय शोधत संध्या उभी राहिली आहे. ते संध्याच्या कामाचं महत्त्वाचं फलित आहे, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. संध्याने माणसं किती सहजपणे जोडली. सातारचे प्रमुख डॉक्टर आपली प्रॅक्टिस सोडून आले, परंतु मी बघतोय की या सर्व कार्यक्रमाला कायम सोमनाथ साबळे येतात. आणि सोमनाथ साबळे किती मोठे आहेत हे आपण सातारकर असल्यामुळे आपल्याला नीटपणे कळलेलं नाही आहे. पूर्वी नीतू माणके नाव व्हायचं. आज आमच्या पुण्या मुंबईच्या मित्रांचे फोन येतात की तुम्ही सातारला राहता, सोमनाथ साबळेंना ओळखून आम्हाला अपॉइंटमेंट द्याल का? आणि हे कार्यकर्त्यांच्यासाठी फुकट कामं करत असतात. एकदा मी त्यांना विचारलं या गोष्टीला तुम्हाला वेळ कसा मिळतो? ते म्हणजे सातारला या गोष्टी सुरू राहाव्यात म्हणून आपण प्रॅक्टिस केली पाहिजे, आणि ही प्रॅक्टिस आम्ही इथे करतो. आणि अशा संस्था या ठिकाणी उभ्या राहतात. हे संध्याचं मोठेपण आहे, हिरवाईचं मोठेपण आहे, आणि या सर्वाला आपला अमूल्य वेळ देणाऱ्या आपणा सर्वांचंही हे आहे. या कार्यक्रमाचं मोठेपण आहे. खूप वेळ झालेला आहे. आपण मला 5-7 मिनटं दिलीत, माझे विचार ऐकून घेतले, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. यानंतर हिरवाई प्रकल्प आणि इतर गावांमध्ये संध्याताईंबरोबर काम करणारे सरपंच महिपती यादव आपलं मनोगत सांगतात. महिपती यादव. नमस्कार, मी महिपती यादव, दुर्गवाडी सरपंच. मी थोडीशी संध्याताईबद्दल व त्यांच्या कुटुंबाबद्दल 1-2 मिनटं बोलू इच्छितो. की आमच्या गावामध्ये सर्वप्रथम गाव असं होतं की चारी बाजूने रस्ते होते गावाला, परंतु गावात शिरताना पहिल्या हागणदारी, म्हणजे गावात शिरताना पहिल्या कुठल्याही रस्त्याने आलं तरी गावात प्रथम हागणदारी होती. सर्वप्रथम ज्यावेळेस संध्याताईंनी काम चालू केलं त्यावेळी सर्वप्रथम संध्याताईंनी आमचं गाव हागणदारी मुक्त केलं. आणि हागणदारी मुक्त करता करता त्याचबरोबर गावात संपूर्ण गावाच्या चारी बाजूने शेर म्हणजे असं चिंकाचा शेर गावात एवढे होते की प्रमाणाच्या बाहेर. सर्वप्रथम मग ते हागणदारी मुक्त गाव केल्यानंतर ताईंनी मग शेर त्याचा असा चिक्क जरी ओढला तरी डोळ्यात अशी जळजळ होते. ते शेर सर्व आमच्या गावाच्या चारी बाजून शेर होते. तर मग संध्याताईंनी ते काम हातात घेतलं. आमच्या गावाने संध्याताईच्या पाठीमागे उभं राहून सर्व गावातील शेर निर्मूलन, सर्व गावातील सर्व शेर काढलं ट्रॅक्टर लावून. त्याचबरोबर त्याच्यानंतर मग हागणदारी मुक्त गाव केलं. तर मग शौचालय जायचं कुठं गावाकडं, म्हणजे असं मागासलेली विचाराची माणसं संडासमध्ये कसं संडास हे माहितीच नव्हतं. मग ताईने सर्वप्रथम निधीतून, पाटणकरांच्या निधीतून व आणखी 1-2-4 पुढऱ्यांच्या फंडातून ताईंनी 4 सार्वजनिक शौचालय, म्हणजे एक शौचालय कमीत कमी शौचालय 10 शौचालय होते, अशी 4 युनिट बांधले ताईंनी. मग त्या सर्व शौचालयाचे सर्व गाव त्या शौचालयाचा वापर करायला लागलं. आत्ता शासन म्हणायला लागलं की हागणदारी मुक्त गाव, परंतु 15 ते 20 वर्षापूर्वी आमचं गाव हागणदारी गाव मुक्त केलं. तर हे ताईंच्यामुळं मग त्या आत्ता जर तुम्ही आमचं गाव बघायला झाडं वगैरे खूप छान नाही. ताईंनी त्यावेळेस लावलेली ही जशी झाडं आहे ती तशी सर्व गावात ताईंनी लावलेली झाडं अजून आम्ही जोपासत आहोत. म्हणजे ते अजून त्या झाडांचं पालन करतोय. त्याचबरोबर नारळाची झाडं एवढी आहे ती की जवळजवळ आमचं गाव जवळ 50-60% गाव ती अजून नारळाची फळं खाते, एवढी नारळ आहे ती, नारळाची झाडं आहे ती. तर त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू हे गावाच्या बाबतीत शिवाजी दादा, त्याचबरोबर आमचे डॉक्टर सुनील यादव, त्याचबरोबर त्यांचं संपूर्ण कुटुंब म्हणजे नाना दादा असतील, त्याचबरोबर दीपक असतील. तर हे सर्व कुटुंब आमच्या गावाबद्दल एवढं गावाला सहकार्य असतं की मी त्यांचं गावचं एक सरपंच म्हणून या सर्व कुटुंबाचं मी आभार मानतो. असंच त्यांचं गाव आमच्या गावावर सर्व कुटुंबांचं असंच लक्ष राहावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि माझं 2 शब्द संपतो.
मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे. ज्यावेळी त्यांनी हे सुरू केलं त्यावेळी किती त्यांनी वेगळा विचार केला असेल हे लक्षात घ्या. आत्ता ते म्हणजे शेराची झाडं काढली, ती काढण्यापूर्वी 20 वर्षापूर्वी मी पांडुरंग संध्या तिथे गेलो होतो आणि ती झाडं काढायची का ठरवली? सकाळी लोटा परेडला येणारे लोक त्या झाडाच्या आडोशाला बसायचे. एकदा तो आडोसा गेला की लोक काहीतरी शोधणार आणि म्हणून आपण तेव्हा तिथे संडास उभारले पाहिजेत. ही दूरदृष्टी विचार करू ते नवरा बायको करायचे आणि आमच्याशी हे करायचे. एक दिवस ते आम्हाला सातारच्या लोकांना म्हणाले आपण झाडं तोडायला जायचं. आम्हाला काही कळेच ना. आणि अशा प्रकारे संस्था वाढतात आणि काम होत असतं. या पुरस्काराचे पहिले मानकरी तानाजी म्हस्के एक औपचारिकता म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानतात. तानाजी म्हस्के. नमस्कार सर्वांना. कैलासवासी पांडुरंग चौगुले स्मृतिभूत दिनानिमित्त पुरस्कार प्राप्त सौ मृणालिनी मनीषी जगडे मॅडम सामाजिक कार्यकर्ता मुंबई, तसेच डॉक्टर चित्रा दाभोळकर मॅडम सामाजिक कार्यकर्ते सातारा, डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर ज्येष्ठ शास्त्रज्ञ, त्याच्यानंतर डॉक्टर सोमनाथ साबळे सर, कॅप्टन शिवाजी यादव इंडियन नेव्ही, निमंत्रित सुनील यादव सर, त्यानंतर ह्या कार्यक्रमासाठी अमेरिकेहून फंड देणारे आमचे सर्वांचे लाडके सिद्धार्थ चौगुले सर, प्राध्यापक संध्या चौगुले मॅडम यांनी हा जो कार्यक्रम उपस्थित राबवला किंवा आयोजित केला आणि खरोखरच हा देखण्या कार्यक्रमाचं आपल्या सर्वांनाच आखो देखा हाल उपस्थित राहिल्याबद्दल सर्वजण संपूर्ण हिरवाईची टीम आहे ही टीम खरोखरच मनापासून मी सर्वांना धन्यवाद देतो. त्याच्यानंतर या कार्यक्रमाला आवर्जून प्राध्यापक शेटे मॅडम ह्या खरं तर चौगुले मॅडमच्या प्राचार्य आहेत. त्या वायसी कॉलेजमध्ये त्यांच्या ज्यावेळेस मी त्यांना आणायला गेलो त्यावेळेस त्यांची येण्याची सुद्धा म्हणजे खूप हातामध्ये काठी घेऊन ते आलेले आहेत. म्हणजे गुरु शिष्याचं नातं किती दृढ असतं की माझ्या शिष्याला आशीर्वाद देण्यासाठी मला केलंच पाहिजे ही जी भूमिका त्या 3 वाजेपासून तयार होऊन बसले होते माझी वाट बघत. तर खरोखरच मॅडम तुम्हालाही खूप धन्यवाद देतो. त्याच्यानंतर या कार्यक्रमासाठी बराच डॉक्टर श्रोत्री सर पण उपस्थित आहेत पहिल्या रांगेमध्ये, त्यांनाही खूप मनापासून धन्यवाद देतो. त्याच्यानंतर बाबर सर आहेत, राजपूत सर, त्याच्यानंतर डॉक्टर गोडबोले सर, श्रीकांत कात्रे सर हेही आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वच आदर्श मंडळी या कार्यक्रमावर उपस्थित आहेत. सर्वांची नावं घेणं उचित नाही आहे. त्याच्यानंतर ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं ज्यांनी धुरा सांभाळली त्या स्वाती राऊत मॅडम, त्याच्यानंतर हिरवाईच्या सततच्या सौ सरिता शिंदे मॅडम ह्या नेहमीच हिरवाईसाठी अग्रेसर असतात. हिरवाईची सर्वच टीम सर्वांचेच मनापासून आभार व्यक्त करतो. विशेष करून कॅप्टन शिवाजी सरांचं खूप आभार की जेणेकरून त्यांच्यातला जो कवी मनाचा एक उत्तम मन असणारा एक लेखक किंवा ज्याला आपण म्हणतो की आत्तापर्यंत पहिल्यांदाच मी त्यांचं एक स्पीच की जे युद्ध चाललेलं त्या युद्धाबद्दल त्यांनी जी माहिती सांगितली ती खरोखरच अंडर की बात कोणालाच माहीत नाही, ते सुद्धा आपल्या सर्वांना आज ऐकता आलं. तुम्हाला सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सर्वांनाच धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू.